कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर जयनारायणजी मंत्री सर यांचं मंचावर आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर आपल्या सर्वांचे परिचित असलेले आदरणीय बमा परसवाळे सर हे सुद्धा मंचावर विराजमान झालेले आहेत। आदरणीय डॉक्टर रीता पाटील मॅडमचं सुद्धा या मंचावर आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर पतंजली योग समितीचे जिल्हा संरक्षक श्रीमान आदरणीय कोंडलिकरावजी निर्मले सर हेही मंचावर विराजमान आहेत। त्याचबरोबर शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून निवृत्त झालेले देवीदासरावजी बोरसे सर यांचं सुद्धा मंचावर आगमन झाले। पुष्पहार अर्पण केला। कैलासवासी अण्णारावजी टाकळ गव्हाणकर यांच्याबद्दल आदरांजली सर्वांच्या मनामध्ये आहे, परंतु नुकतंच ज्यांच्या कैलासवासी गजानन देशमुख यांना आपण सर्वांच्या वतीने उभं राहून 1 मिनिटाची श्रद्धांजली अर्पण करून पुढच्या कार्यक्रम गेल्या 30 वर्षामध्ये मी विविध वृत्तपत्रामध्ये जे काही लिखाण केलं त्याचं एक पुस्तक रूपामध्ये आणलेलं आहे। आणि दुसरा भाग जो आहे तो ईशान्य भारताचा आता सध्या ज्वलंत जो प्रश्न आहे मणिपूरचा। मणिपूर लोकांना माहीतच नाही नेमकं काय आहे। आपण मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल किंवा तामिळनाडू इतर भारतीय राज्याच्या संदर्भात जितकं आपण जॉईंट आहोत, तर आपण ईशान्य भारताबद्दल नाहीत। आणि ते शाहू पाटोळे हे 4 वर्ष नागालँडला दूरदर्शनला डेप्टी डायरेक्टर होते आणि मुंबईला ते रिटायर झाले। फार मोठा अभ्यासक आहे सर। मला मंत्री सरांना विशेष सांगायचं, मी माझ्या वडिलांची पुण्यतिथी ही 17वी आहे आणि दरवर्षी वेगवेगळा कार्यक्रम घेतो। कारण मी जो कार्यक्रम घेतो तो विचाराचा घेतो सर। विचाराची जागर माझ्या वडिलांनी जे मला विचार सांगितलेले, आणि मनुष्य हे विचारांना जगत असतो। जो मनुष्य पैसा संपत्ती याच्याकडं तो मृत्यूच्या नंतर मरून जातो। तर सर हे माझी 17वी आहे। तर एक आमच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की 2-3 फक्त मी तुम्हाला उदाहरण म्हणजे कोणते कार्यक्रम राबवले। पहिल्यांदा मी पहिले जी स्मृती हे झालं होतं ते विचारमंथन जे आहे स्वातंत्र्याच्या हे मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये एक काहीच विशिष्ट समाज त्या लढ्यामध्ये होता असं एक चित्र रंगवण्यात आलं होतं। आम्ही दत्ता भगत सरांचं पहिलं व्याख्यान घेतलं होतं आणि प्रभाकर, आणि त्यांनी सांगितले की या मुक्ती संग्रामामध्ये दलितांचा पण आणि मुस्लिमांचा कसा सहभाग होतो हे आमचं पहिलं। मग जसे जसे कालांतराने मग आम्ही एक नाण्यांचं पण प्रदर्शन घेतलं होतं। जे आमच्या वडिलांकडे जे नाणी होते ते आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा खुले केले होते। त्याच्यानंतर
गॅलिलिओची काहीतरी जन्मशताब्दी काहीतरी वर्ष होतं, तर त्यानिमित्त आम्ही खगोलशास्त्राच्या अनुषंगानं पण एक कार्यशाळा घेतली होती. जेव्हा मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडला, एक आमचे चिमणघास सुनील पाटील आहेत, माझ्या मते 2011 का 14ला, तर सर मी एक 5 विद्यार्थ्यांचं 6 महिन्याचं जेवण हे केलं होतं, 25,000 रुपये दिले होते. म्हणजे असं एकही आमचा कार्यक्रम जो आहे तो प्रसिद्धी याच्यासाठी नाही, प्रसिद्धीच्या पलीकडे मनुष्याला मनुष्य, विचाराने विचार, हे आणि हे आमचं तत्वज्ञान आहे. ते माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं आहे. तर हे असे आम्ही कार्यक्रम घेतो. हे फक्त मी कार्यक्रमाची पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली की पुण्यतिथीच्या दिवशी का. तर आता मी पुस्तकाविषयी बोलतोय. सर, माझी जी जडणघडण जी झालेली हे मी सगळे माझे म्हणजे भमा परसवाळे सर असतील किंवा कुंडलिक सर असतील, मला हाफ चड्डीपासून पाहिलेलं आहे, हाफ चड्डीपासून. आणि मी तर कुंडलिक सरचे इतके आभार मानतो सर. मी म्हणजे तुम्हाला सांगायचं की मी फार बंडखोर, इतका बंडखोर की तुम्ही विचारही करू शकणार नाही. आमची जी गल्लीच सर कष्टकऱ्यांची होती, सगळे रोजचे कष्ट करणारे मुलं, आणि त्याच्या संगतीमध्ये मी वाढलेलो होतो. मी फार उन्हाळ होतो, फार गोट्या खेळायचो, बिड्या प्यायचो सर. आणि पैसे चोरून आम्ही, माझा भाऊ साक्षीदार आहे, निर्मले सरांनी चंदनाची चोळी अंग अंग जाळी, हे पैसे चोरले. आईने सांगितलं, आम्हाला सरांनी पकडलं, असे रट्टे दिले की विचारता सोय नाही. असा मी अशी माझी माझी म्हणजे जीवनाची जी आहे अशी जडणघडण झाली. आणि आज जे आहे, आज जे आहे ना सर, मी अतिशयोक्ती बोलत नाही. माझं याच्या अगोदरचं एक करोनाचं पुस्तक आलं, जगभरातल्या 5 लाख लोकांपेक्षा जास्त वाचकांनी केलं, आणि ते तुम्ही वेबसाईटवर पाहू शकता. वैचारिक याच्यामध्ये करोना मानवी गुलामगिरीचे नवे पर्व, टाळेबंदी, पर्यावरण, मुक्तीचा नवा मार्ग. तर ही माझी जी जडणघडण झाली सर, हे भमा परसवाळे आहेत, विलास वैद्य सर आहेत, मंत्री सर पण आहेत. कारण मंत्री सरांना पण मी भरपूर त्रास दिलेला आहे. ज्या दिवशी कॉलेज बंद त्या दिवशी मी म्हणायचो क्लास घ्या. असा 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 बहादर माणूस आहे का नाही सर? आठवते का नाही तुम्हाला? आपल्या कोणत्या तरी पदाधिकाऱ्याला अटक झाली होती कोणत्या तरी प्रकरणात, आणि मी गेलो, मंत्री सर क्लास कसे घेत नाही. असं असं जीवन आपलं. आणि आतापर्यंत चालत आलं. तर ह्या शिक्षणाचं जे आहे, मी लोकपत्रामध्ये सर माझं मला जसे कुंडलिक सर, जसं भमा परसवाळे, जसं तुम्ही सगळं तुम्ही मला घडवलेलं. मी फक्त एक आकृती आहे, एक शरीर आहे. विचार तुमचे आहेत, विचार तुमचे आहेत. आणि मला कुठेतरी असं वाटत होतं की हे माझ्या सगळ्याच लोकांना कुठेतरी बोलवायला पाहिजे की यांचा संजा बंट्या आज काय आहे. तर हे अशी गंमत आहे. तर हे शिक्षणाची शाळा सर मी 1996ला नोकरीला लागलो. त्याच्यापूर्वी पण जे आहे मी लोकपत्राला उपसंपादक होतो. आणि मी कमलबाबूंचे फार आभार मानतो की त्यांनी मला सर, मी माझा लोकमतमध्ये 1989ला पहिला लेख आला होता. आणि आमच्या बाबाचे आणि त्यांचे फार चांगले संबंध, वैचारिक संबंध. ते शिक्षण मंत्री असताना आपण इथं जागतिक नाणे प्रदर्शन भरत, त्याच्यानंतर बाबाचं त्यांचं हे झालं. आणि माझा लोकमतला लेख आला. लोकमतला लेख आल्याच्या नंतर मग मी मी तुम्हाला आणखीन एक सांगतो, मी 2दा BScला का 2दा का 3दा मी BScला नापास झालो. 12वीला एकदा का 2दा नापास झालो. आणि जर बाबरी मस्जिद सर, ही फार मोठी दुर्दैवी घटना आहे, परंतु बाबरी मस्जिद जर समजा त्यावेळेची अशी घटना घडली नसती तर यदा कदाचित मी आणखी 2दा 3दा तरी नापास झालो असतो. कारण माझा इतका अभ्यास झाला असा की 1 का 2 महिने काहीतरी परीक्षा हे झाली. तर सर, मी तुम्हाला अतिशयोक्ती बोलत नाही. मला 4 म्हणजे सकाळचा एक पेपर राहायचा, सेकंड डेचे माझे काहीतरी 4 विषय राहिले होते आणि ते काहीतरी 11 विषय होते. तर मी 200 पेजेसच्या वह्या ज्या आहेत मला अशा मुखपाठच राहायच्या. मला म्हणजे इतकी दहशत माझ्या मनामध्ये की नापास झाल्याच्या नंतर काय असते ते. आणि मग BEdला पण मी तसंच त्या पद्धतीनं पास झालो. तर असं मग, आणि मग त्याच्यानंतर मग मी म्हणलो की आता BEd करायचं, सगळ्यात शॉर्टकट मार्ग BEd. मग BEd करता करता तिथं ते लोकपत्र होतं आणि तिथं उपसंपादक म्हणून मी
कमलबाबूंनी स्वतः मला तिथं लावलं. लेखाचा आणि उपसंपादक होण्याचा कुठलाही काही संबंध नसतो. उपसंपादक होण्यासाठी वेगळा असतो. तर त्यांनी मला संधी दिली आणि मग मी पहिला जो लेख लिहिलेला आहे शिक्षणाचं बाजारीकरण काय जे आहे ना, ते पहिला जो लेख आहे तर ते मी तिथं लोकपत्राला पहिल्यांदा लिहिलं. शिक्षणाचा काळा बाजार म्हणजे आता मी पूर्ण सविस्तर याच्यामध्ये जाणार नाही. तर तिथून माझी सुरुवात झाली. नंतर गुलामगिरी करून गुलामगिरीकडे हे जे आहे मी विशेषांक काढला होता त्याच्या अनुषंगाने खाजगी म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या काही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील असतील किंवा पंजाबराव देशमुख असतील त्या विचारांना प्रेरित होऊन या खेडोपाडी शाळा उघडल्या. परंतु म्हणजे 1980च्या आणि 85च्या दशकामध्ये काही धंदेवाईक जे आहे संस्था चालक या क्षेत्रात घुसले आणि शिक्षणाचं माझ्या मते थोडं बाजारीकरण झालं. त्याच्यामध्ये गुणवत्ता हा फॅक्टर राहिला नाही. तर हे असे वेगवेगळे असे जे मी विषय म्हणजे त्या काळामध्ये लिहिलेले जे आहे विषय म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण हवे म्हणजे सक्तीचा आणि मोफत बाल हक्क शिक्षण जो कायदा आला त्या कायदा आल्याच्या नंतर जिल्हा परिषदेच्या शाळेची काय दुरावस्था आहे, बाकीच्या अनुदानित शाळेची काय दुरावस्था आहे, गव्हर्नमेंट त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. माझं मत त्याच्यामध्ये होतं की तुम्ही सक्तीचं शिक्षण दिलं परंतु सर्वांना समान शिक्षण पाहिजे. म्हणजे शिक्षणाचं राष्ट्रीयकरण पाहिजे. म्हणजे माझ्या मुलाला जे शिक्षक शिकवतात ज्या क्वालिटीचे देतात तेच जिल्हा परिषदच्या म्हणजे इक्वल एज्युकेशन असं मी त्याच्यामध्ये भूमिका मांडली. आणि असे माझे बरेचसे आहेत असे लेख आहेत की त्या काळामध्ये काल परवा जे आहे करोनाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त जर नुकसान केलं असेल सर करोनाच्या आड ऑनलाईन आणि डिजिटल कंपन्यांनी या शाळा उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र रचलं होतं असं माझं स्पष्ट मत आहे. आणि ते दोन भागामध्ये त्याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सर्व मी नुसतं टीकात्मक लेख नाहीत, त्याच्यामध्ये गुरुजींनी कसं ज्ञानवंत व्हायला पाहिजे. म्हणजे जेव्हा एक इंजिनाचा शोध लागला तेव्हा 12 बलुतेदारी नष्ट झाली. जर या व्यवस्थेमध्ये शिक्षकाला जर टिकायचं असेल तर तुम्ही AI कृत्रिम बुद्धिमत्तेवर तुम्ही जर स्वार होत नसाल तर तुमचं गुरुजी पण समजून घ्या गेलंच. गुरुजी पण इतिहासात जमा होतील असं पण मी आवाहन केलेलं आहे. म्हणजे निव्वळ शासनाच्या ध्येय धोरणावर नाही तर शिक्षणाच्या अनुषंगाने असणारे जे काही घटक आहेत अधिकाऱ्यांच्या संदर्भात मी सर स्पष्ट मंत्र्यांना मुख्यमंत्र्याला पत्र लिहिलं. आमच्या शाळेवर प्रशासक नेमण्याची बेकायदेशीर कारवाई केली होती त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर पेपरमध्ये दिले की शिक्षण क्षेत्रात वाजवी प्रवृत्ती येते. सर पूर्ण लॉकडाऊनमध्ये संचाराला बंदी होती. 5च्या शिवाय तुम्हाला कुठे जाता येत नव्हतं. गव्हर्नमेंटनं सगळ्या मिटिंगा वगैरे प्रत्यक्ष हे करायचं त्यांनी रद्द केलं. अशा परिस्थितीत सोळंके सर आमचे साक्षीदार आहेत. 4 वेळा आम्हाला मंत्रालयात बोलवलं. 4 वेळा. त्यावेळेस शाळा सुरू नव्हत्या. प्रशासक लागण्याची तुम्हाला काही घाई. तर असे खडे बोल पण मी माझ्या माध्यमातून ज्या लिखाणातून हे मांडलेले आहे. आणि हे पुस्तक जे आहे फार एक 64 पाने एका तासामध्ये पुस्तक जे आहे वाचलं होते. तर असं हे पुस्तक आहे. जे मला पटलं ते लिहिलं अशी त्याची एक एकंदरीत हे आहे. तर हे सगळं माझ्या गुरुजन याच्यामुळेच मी घडलो. माझी जडणघडण आमचे जे आहे संस्थापक अध्यक्ष त्यांनी पण मला फार मोठी सवलत दिलेली आहे. ते पण माझ्या याच्यामध्ये आहे. तर असं काही हे नाही. तर सर्वच आपल्या एकंदरीत जडणघडणीमध्ये माझे सहभाग. एवढं बोलून मी माझं प्रस्ताव. आदरणीय डॉक्टर रीता पाटील मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आवाज येतोय? स्वातंत्र्य सेनानी अण्णासाहेब टाकाळ गवाणकर यांच्या 17व्या स्मृती दिनास मी अभिवादन करते. आणि मंचावर उपस्थित प्रमुख जी प्राचार्य ममा परसावळे, प्रसिद्ध चित्रकार तथा कवी विचारवंत, ज्येष्ठ कवी प्राध्यापक विलास वैद्य सर, देवीदास बोरसे सेवानिवृत्त निरीक्षक, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर विलास ढवळे सर आणि जिल्हा संरक्षक कुंडलिक निर्मले सर आणि माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण सर यांना मी
उद्बोधून माझे 2 शब्द सुरू करते आणि मंचासमोर टाकळ गवाणकर सरांनी मला जी या प्रसंगी संधी दिली की तुम्ही या माझ्या वडिलांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा दिनानिमित्त मी तुम्हाला इथे आमंत्रित करतो आणि तुम्ही यावं. तर मी लगेच क्षणाचा विलंब न करता सरांना लगेच हो म्हटलं, कारण की शिक्षणाचा संबंध माझा एकदम जिव्हाळ्याचा आहे. माझा परिचय द्यायचा झाला तर मी डॉक्टर रीता श्रीकांत पाटील. माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमधनं झालं. तुमच्यातल्याच एका सामान्य घरातनं माझं बालपण झालं. कंजारा रेल्वे स्टेशन हे माझं आजूळ. आई पण आहे सोबत माझ्या, कल्याणकर. तर जिल्हा परिषदच्या शाळेत शिकून पुढे नांदेड येथे शैक्षणिक शिक्षण घेतलं 12वी पर्यंत. नंतर इंजिनिअरिंग केलं एजीजीएस गव्हर्नमेंट कॉलेज. तिथनं पुढचा प्रवास सुरू झाला पुण्यामध्ये महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या एका उत्कृष्ट कॉलेजमध्ये. मला खूप छान प्राध्यापिकाची नोकरी मिळाली, कारण की ती संस्था खूपच सुंदर आहे, सेवाभावी संस्था आहे आणि खूप जुनी संस्था आहे. आणि तिथेही मला खूप छान मार्गदर्शनही मिळालं आणि मी स्वतःचं तर शिक्षण केलंच, त्याबरोबर मी म्हणजे जॉब करत करत मुलांचंही शिक्षण सुरू केलं. आणि घरी कमी न पडता, म्हणजे असं नाही की मी शिक्षण करते जॉब करते म्हणजे घरी दुर्लक्ष करते, पण घरी सुद्धा तेवढंच वेळ देऊन मी माझं पूर्ण प्रवास म्हणजे केला आत्तापर्यंत. आणि सध्या PhD मी म्हणजे इंजिनिअरिंग झाल्यानंतर कम्प्युटर क्षेत्रामध्ये डेटा सायन्स आणि AI तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं असेल. बऱ्याचदा माझे लेख पण येतात लोकमतमध्ये. मला असं वाटतं काही तुम्ही ऐकले पण असेल किंवा पाहिले असतील. तर त्या संदर्भात मला बोलायचं होतं, कारण की सरांनी मला एक जस्ट सांगितलं की तुमचे लेख मी वाचतो, खूप छान आहेत. म्हटलं मी आपल्याच भागातनं गेली आहे, पण आपल्या भागामध्ये AI अजून काय आहे याचा अजून संभ्रमच आहे. नेमकं AI काय आहे हे सगळ्यांना माहीतच नाही. तर बालपणीच आपण AI कसं म्हणजे सिलेबसमध्ये इन्क्लूड करता येईल इथनं माझा मी प्रवास सुरू केला. म्हणजे संशोधन सारखं सुरू असतं आणि त्या निमित्तानं काही लेख पण मी लिहित असते. तर सरांचं जे लेखन आहे त्याबद्दल मला थोडक्यात बोलायचं होतं की सर जे लिहितात, कारण की जे आजूबाजूला घडतं ते निर्भीडपणे मांडणं एका लेखाचं म्हणजे जे लेखणीतनं दिसतं ते कर्तृत्व खरंच खूप कौतुकास्पद आहे. त्यांचं मी खरंच अभिनंदन करते. खूप छान प्रकारे त्यांनी सगळ्या प्रकारच्या समस्या, म्हणजे शिक्षक असो, म्हणजे राजनैतिक असो, सामाजिक असो, शिक्षणासंबंधीच्या सर्व त्यांनी समस्या अगदी निर्भीडपणे आणि एकदम सत्यात उतरवणाऱ्या अशा आहेत. तर या पुस्तकाचं विमोचन करायचं आणि त्या निमित्ताने मला इथे संधी मिळते याचं खरंच मला मी भाग्य समजते. आणि माझं शिक्षण ज्या क्षेत्राशी निगडीत आहे तसं AI रिलेटेड मला तुम्हाला काही सांगायचं आहे की बऱ्याचदा असं होतं की AI म्हणजे एक काहीतरी नवीन तंत्रज्ञान आहे की जे आपल्या रोजगारांना, नोकऱ्यांना सगळं थांबून टाकणार आहे. पण असं नाही आहे. AI हे एक कृत्रिम बुद्धिमत्ता आहे की जे जसं आपण एक उदाहरण घेऊ शकतो. लहान बाळाला जन्मताच बोलता येत नाही, मग तो बोलायला कसा शिकतो? कारण की त्याला आपण सतत हावभाव असेल, आपण उच्चारण करून शिकवतो, काही शब्द शिकवतो, तो सतत बघत राहतो, त्याच्या आपल्या आचरणातून तो शिकत राहतो आणि हे चालत असताना सरावाने त्याला बोलता येतं आणि त्याप्रमाणे तो वागतो पण. म्हणजे हे जसं लहानपणी बाल शिकत असतं, ते लहान बाल पण तुम्हाला शिकवता येतं, घडवता येतं, तसं हे AI आहे. AI म्हणजे काय? कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजे जसं बाळाला बुद्धी असते पण त्याला आपण सरावानं त्याची बुद्धी वाढत जाते, तसंच हे AI हे असं क्षेत्र आहे की एक मशीन आहे. आता रोबोट आपण म्हणतो, रोबोट काय करतो? तो ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी स्वतःच करत असतो, पण तो स्वतः करतो का? त्याला कोणीतरी करायला सांगतो, शिकवतो. तर शिकवणारे आपण मानवच. म्हणजे आपण जेव्हा ह्या गोष्टी शिकतो आणि त्याला शिकवतो तेव्हाच ते करू शकतं. म्हणजे आपण जर साधं उदाहरण घेतलं तर एखाद्या रोबोटनी, समजा आता सगळ्या गोष्टी म्हणतो की आपण ऑटोमेशन झालं, नवीन नवीन ॲप आले, म्हणजे आपण म्हणतो की पेमेंट ऑनलाईन झालं. ते कसं झालं? कारण की शिक्षण क्षेत्रामध्ये एवढी प्रगती होत आहे की AI रिलेटेड प्रत्येक गोष्ट आता घडत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला बघायला येईल की सेन्सर आहेत,
म्हणजे तुम्हाला एकदम सेन्सिटिव्हिटी म्हणजे म्हणतात ना की सेन्स झालं की लगेच कळते की नाही हे अशा गोष्टी घडणार आहेत. तर अशा गोष्टी तुम्हाला एखाद्या उपकरणापासून तयार करता येतात हे मी माझ्या PhD मध्ये दाखवून दिलं. आणि AI रिलेटेड वेगवेगळे म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यायचा कसा कसा उपयोग होतो हे माझ्या लेखामधनं मी बऱ्याचदा लिखाण पण केलेलं आहे. AI आत्मसात का करावे? कारण की मुलं आपण म्हणतो की जसं मुलांनी कुणाशी मैत्री केली तर लगेचच ते त्यांच्याशी एकदम साधर्म्य होऊन जातं, त्यांचं जसं पाहिजे तसं ते ऐकतात. कारण की AI जर आपण खूप असं न्यूनगंड झाला की AI म्हणजे खूप काहीतरी विचित्र आहे. जसं आपण म्हणतो की पूर्वी कम्प्युटर येण्याच्या आधी सगळ्यांना एक भीती होती. काय भीती होती की कम्प्युटर आले तर सगळ्यांचा रोजगार जाईल, उद्योग कोणाला मिळणार नाही, 1000 माणसांचं काम एक कम्प्युटर करू शकतो, तर मग नोकऱ्या कशा मिळणार? पण असं नाहीये. कारण की कम्प्युटर आले तर त्याच्या सोबत तर ते तंत्रज्ञान शिकण्यासाठी आपल्याला वेगवेगळे कोर्सेस आले. तर ते कोर्सेस शिकून तुम्ही त्या कम्प्युटर थ्रू भरपूर काही कामं करू शकतात कमी वेळेत. पण हे कम्प्युटर चालवणारे कोण आहेत? तर आपणच आहोत. तर मग हे शिक्षण आत्मसात करून घेणं, कारण की जसं AI पण आलंय पण त्या रिलेटेड वेगवेगळ्या नवनवीन संधी रोजगाराच्या ते घेऊन येणार आहे. त्यामुळे न घाबरता AI शी मैत्री करावी असं मी थोडक्यात माझ्या लेखामध्ये लिहिलेलं आहे. तर त्यामुळे काय होईल की कमी वयामध्ये मुलांना कसं AI काम करतं आणि आपल्या छोट्या खेळण्यापासून तर ते मोठ्या उपकरणापर्यंत AI आपलं एक खेळणं साधन म्हणून पण ते किती विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे हे आपल्याला शिकायला मिळेल. त्यामुळे आता नवीन शैक्षणिक धोरण 2020चं जे कार्यशाळा पण होत आहेत, म्हणजे सरकारने आता ते कंपल्सरी केलंय. मला वाटतं इथे बरंच शिक्षक वृंद पण असेल आणि त्यांच्याही काही कार्यशाळा सुरू असतील. तर त्यामध्ये बेसिक एज्युकेशनपासनं की कसं AI प्रत्येक क्षेत्रामध्ये इन्व्हॉल्व करता येईल, तुम्हाला AI रिलेटेड कसे कोर्सेस 5वी ते 8वी पर्यंत किंवा 10वी पर्यंत कसं छोट्या छोट्या प्रमाणात ते टाकता येतील याचं सगळं मार्गदर्शन प्रशिक्षण ते करत आहेत. तर मला असं वाटतं की सगळ्यांना एकच सांगायची इच्छा आहे की तुम्ही आपल्या पाल्यांना किंवा स्वतःही AI रिलेटेड जास्तीत जास्त माहिती घेऊन त्यामध्ये त्यांना कसं प्रगत करता येईल. कारण की आता AI हे जगभरामध्ये पसरलेलं आहे आणि तरी पण त्या प्रमाणामध्ये आपल्यामध्ये तेवढी जागृती झालेली नाही AI ची. आणि माझं काम त्यामध्ये असल्यामुळे मला त्यामध्ये खूप रुची आहे. म्हणजे माझं PhD होऊन गेलं तरी पण मी त्यामध्ये संशोधन करतच राहते. कारण की नवीन नवीन जेव्हा माहिती येते ती कशा प्रकारे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येईल. कारण की आपण बाहेरच्या देशात बघतो किंवा इव्हन आपल्या देशामध्ये पण बरेच असे पुणे असेल, बॉम्बे असेल, बेंगलोर असेल, अशा शहरामध्ये खूप काही त्याच्यामध्ये काम चाललेलं आहे पण ते आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे काय होतं की त्या लेवलच्या नोकऱ्या आणि त्यांच्या संधी त्या लोकांना उपलब्ध होतात. पण आपल्याला ते शैक्षणिकदृष्ट्या अजून माहीतच नाहीये की त्या क्षेत्रामध्ये जर आपण शिकलो तर आपल्याला कशा प्रकारच्या संधी मिळतील. आता साधा डेटा ऑपरेटर आहे, तर डेटा ऑपरेटरचं काय काम आहे की आपण हाताने टाईप करणार आणि ते कम्प्युटरवर दिसतं. पण जेव्हा तुम्ही बोलता एक व्हॉइस मेसेज आणि लगेचच टाईप होतं, हे गुगलचं मला असं वाटतं सगळ्यांनाच माहीत आहे फीचर आहे की आपण बोलतो ते ऑटोमॅटिक टाईप होतं. अशा प्रकारचं ChatGPT नावाचं एक ॲप्लिकेशन आहे AIचं की त्यामुळे काय होतं की तुम्हाला समजा रिझर्वेशन करायचं आहे, रेल्वेचं असेल कुठलंही असेल, तर तुम्ही फक्त तुमची माहिती तुमच्या व्हॉइस थ्रू सांगणार आणि तो ऑटोमॅटिकली ते जनरेट करणार. इतक्या लेवलचं प्रगत ॲप्स तयार झालेली आहे. तर AI हे म्हणजे विचारायला गेलं तर AI हे खूप मोठं क्षेत्र आहे, त्यामध्ये भरपूर स्कोप आहे. त्यामुळे ते सांगायला गेलं तर कितीही दिवस म्हणजे कमीच पडणार आहेत. त्यामुळे ते बेसिकपासून कसं लोकांपर्यंत पोहोचावं हा माझा मुख्य उद्देश आहे. तर केंद्रामध्ये याबद्दल मी मार्गदर्शन करत असते आणि शैक्षणिक जे धोरण आहे 2020 यामध्ये त्या रिलेटेड कसा अभ्यासक्रम बदलता येईल आणि नोकऱ्याच्या संधी कशा उपलब्ध करता येईल याबद्दल मी काम करते. शेवटी मला असं सांगायचं आहे की नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणेच प्रत्येकाने त्या प्रकारे शिकावं. आणि आपल्या इथेच हिंगोलीमध्ये आपण परवा एक उद्घाटन केलं 1 तारखेला, नानाजी स्किल सेंटर, नानाजी देशमुख. त्यामध्ये आपण कौशल्य विभागावर जास्त फोकस केला. म्हणजे आपण जे म्हणतो ना परंपरागत शिक्षण शिकलं पाहिजे. आता सगळंच अकॅडमिक आपण शिकतो पण मुलं पास आउट झाल्यानंतर काय होतं, त्यांना नोकऱ्या नाही मिळत. का नाही मिळत याचं कधी आपण आकलन केलंय का? नाही केलंय. का? कारण की त्यांना तेवढं कौशल्यच प्राप्त नसतं. समजा ITI झालेला मुलगा
त्याला थोडं प्रॅक्टिसनी वगैरे त्याला शिकता येईल किंवा तो काही काम करेल. पण इंजिनिअरिंग झालेले स्टुडंट जे बाहेर पडतात त्यांना फक्त अकॅडमिक एज्युकेशन असतं, प्रॅक्टिकल एज्युकेशनमध्ये शून्य असतात. त्यामुळे काय होतं की नोकऱ्या करायला गेलं की ते रिजेक्ट होतात, त्यांना नोकऱ्या नाही मिळत. मग त्याच्या रिलेटेड कसं त्यांना प्रॅक्टिकली आपण स्किल करू, स्किल म्हणजेच कौशल्य, तर त्या क्षेत्रामध्ये स्किल एज्युकेशन मिळालं तर त्यांना हमखास नोकरी मिळेल. अशा पद्धतीने आपण त्या सेंटरची उभारणी केली. तर त्यामुळे याच्यामध्ये असं वयोगट नाही आहे, 10वी 11वी 12वी म्हणजे कुणी असो, BA असो, कुणी असो, ज्याला शिक्षणाची आवड आहे आणि काहीतरी काम करायची इच्छा आहे किंवा नोकरीची अपेक्षा आहे त्यांनी या सेंटरला जरूर भेट द्यावी. आणि तिथे सगळे म्हणजे क्षेत्र येतील, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, म्हणजे अगदी फ्रीज रिपेअरिंगपासनं तर AC रिपेअरिंगपर्यंत वेल्डिंग सगळंच काही आहे. आणि हे पण सांगता येईल की महिलांसाठी ब्युटिशियनचे कोर्सेस आहेत, शिलाई मशीन्स आहेत, फॅशन डिझायनिंग आहे, तर भरपूर टाईपचे कोर्सेस तिथं अवेलेबल आहेत. तर आपण हे हळूहळू सुरुवात करतोय. त्यामुळे सगळ्यांनाच मला असं वाटतं की भरपूर लोकांनी त्याचा म्हणजे उपभोग घ्यावा आणि सगळ्यांनीच तो जे आपल्या मुलांना असेल किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगावं की त्या दृष्टीने काय होईल, त्यांना ते शिक्षण पण शिकायला मिळेल आणि प्रशिक्षण घेऊन त्यांना नोकऱ्याच्या संध्या पण मिळतील. तर एवढं बोलून मी मान्यवरांना वंदन करते आणि त्यांच्या आशीर्वादाची मी अपेक्षा करते, कारण की हे सगळे खूप अनुभवी आणि ज्येष्ठ लोक आहेत. त्यांच्यासमोर माझा अनुभव काहीच नाही. त्यामुळे तुमचे आशीर्वाद घेऊन मी माझे 2 शब्द. जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. आणि देवीदासजी बोरसे सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा. स्वातंत्र्य सेनानी अण्णासाहेब डाकर गव्हाणकर साहेबांना स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. एवढे मोठे माणसं मी कधीच बघितले नव्हते. खरं तर एवढे मोठे महात्मे इथे आणणे, प्रयास करणे हे जे तेरा गोवाळ्याचे काम नव्हे. मित्र, आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष महोदयांचं नाव जेव्हा मी बघितलं तेव्हा मला आनंद झाला की यांचं मंत्रिपद. याचं कारण असं आहे की ते एवढे मॅग्नेटिक आहेत की प्रत्येक जण त्यांच्या पायाला हात लावून नमन करत होतं. एक शिक्षक जेव्हा रिटायर्ड होतो आणि जेव्हा असे महान विद्यार्थी घडवलेले त्यांच्याकडे येतात, धन्य आहेत. मंत्री सर, मी पण आपणास धन्यवाद देतो आणि नमन करतो. मराठवाड्याचे व्हॅनसेट विंगो आणि पुन्हा कवी लेखक असे आहेत परसाळ साहेब. त्यांच्याकडे बघून असं वाटतं की अरे वा, मीही चित्रकार झालो असतो. मला चित्रकारांबद्दल अतिशय प्रेम आहे, कारण मला चित्रच काढता येत नाही. जेव्हा झालं की विचित्र होतो, कारण प्रशासनामध्ये असणाऱ्या माणसाला चित्र काढता येत नाही, सर्व विचित्रच करता येतं असं मला वाटतं. खरं तर मी खरं बोलणार आहे, कारण काय, इथं वास्तववादी माणसं आहेत आणि वास्तव हे विस्तवापेक्षा भयंकर असतं. कारण संजय हा एवढा वास्तववादी आहे. कारण मी संजय पात्र हे महाभारतात ऐकलो की आंधळा असताना सुद्धा तो दाखवत होता. मॅम, तुमची माफी मागतो. खरं तर ह्या अशा विभागातून एवढ्या हुद्द्यावर जाणं, आता कसं आहे, कुठलाही शोध लागला की आपला भारतीय माणूस शंका व्यक्त करत असतो आणि शंका जिथं असते तेच खरं शिक्षण. विचारलं गेलं पाहिजे, बरोबर आहे की? प्रश्न विचारल्याशिवाय परिवर्तन नसते. जेव्हा रेल्वेचा शोध लागला होता त्यावेळेस खेड्यातले लोक आपले म्हणायचे की अरे हे जे साहेब कसे नकली र, कसं म्हणायचे की हे साहेबाचा पोरा मोठा नकली र, बिन बैलानं गाडी कशी आखली र. परंतु त्याला लक्षात आलं की अरे खरं आहे. तसंच आता AI आलेलं आहे. पहिले मोबाईल आला, आम्हाला तर घाबरावट वाटायचं, सर आपण कसं काय करायचं, कुठं चाललं जाईल की काय. बोटानं, आता ओटानं आलं. आता विठ्ठलरावांनी सांगितलं की आता डोळ्यानं आलं, म्हणजे स्पर्श. खरं तर स्पर्श, एका ओझरत्या स्पर्शानं फक्त प्रेम व्यक्त होतं असं मला माहित होतं. इथपर्यंत वाचलं होतं. कारण कसं आहे,
कल्पना से कल्पना होती आहे. परंतु हे पुस्तक वाचताना मला असं लक्षात आलं संजयचं की तो कल्पनाला वाव नाही, हे वास्तवाच्या भान ठेवून एक उद्वेग की एक जाण असा फटकारा मारलेला आहे मित्र. कारण काय ताईंनी सांगितलं की मी जिल्हा परिषदेच्या शाळेतून आले, मला फार मोठा आनंद झाला की सर्व मोठी माणसं ही खेड्यातूनच आलेली आहे आणि झेडपी इज द मदर ऑफ एज्युकेशन. झेडपी इज द मदर ऑफ एज्युकेशन. पण आपल्याकडे म्हणी फार प्रचलित आहे, माय मरू पण मावशी जगू. मावश्या फार वाढलेला आहे. आता याचा फायदा कोणाला आहे ते मी सांगत काय सांगावं. खर तर गव्हर्नमेंट टिकवणं फार मोठी जबाबदारी आहे. कारण संजयजींचं पुस्तक वाचत असताना की शिक्षणाबद्दलची त्यांची ओढ, आणि आता त्यांनी सांगितले मी गोट्या खेळत होतो, बरोबर आहे की. कारण शिक्षण हे समाज परिवर्तनाचं विज्ञान आहे असं हे पुस्तक वाचताना मला लक्षात आलं. मी पुस्तक वाचतच नाही का खरंच, परंतु हे मस्तकातून आलेलं असं हे पुस्तक आहे की हे पुस्तक वाचल्यावर कोणीही कोणापुढे नतमस्तक होणार नाही असं मला वाटतं. आता विद्रोही हा शब्द जर वापरला ताईंना वाईट वाटेल, कोणाला वाईट वाटेल. खरं तर हेच लोक विद्रोही आहेत. चित्रकार विद्रोही असतो, कवी विद्रोही असं म्हटलं जातं. विद्रोह म्हणजे काय हो, त्या ज्याच्यावर दोष आहे त्याच्यातून त्याला मुक्त करण्यासाठी केलेला प्रयत्न असतो, दुसरं तर काय असते, बरोबर आहे की. आजकाल तर काय आहे, यांचे पुस्तक वाचताना काढलेले मुद्दे सांगतो मित्र. मला माझं मी पदराचं काही सांगत नाही, मी वाणीविलास करत नसतो, बुद्धीचा तर पत्ताच नाही असं साहेब म्हणतात. म्हणजे लिहिलेलं आहे की बाबा प्रशासकीय माणूस काम करत ताईंनाही अनुभवी सांगणारे असतात. आता ते कोण सांगणारे असं एक नाव इथं आहे, मंत्री, म्हणजे आपले अध्यक्ष महोदय. आपण दुसऱ्याला काही सांगत नाही मित्र. खरं तर ह्या मंचावर ज्यांची उपस्थिती लाभलेली असे चव्हाण साहेब आहेत, ताईंनी फार सुरेख असं मार्गदर्शन केलं. मलाही वाटतं की AI आता आपण जायला पाहिजे, बरोबर आहे. पण आपल्याकडे अशी मन आहे की जेव्हा माणूस असा रिटायर्ड होतो तो म्हणतो माझ्या मशन्या गोऱ्या चालल्या, बरोबर आहे. हे मनही आहे, बरोबर आहे की नाही. परंतु कर्तृत्ववान स्त्री आपल्या याच्यातून एवढ्या दिल्ली पादाक्रांत करत असते तर खरंच कौतुक आहे तुमचं. त्या मायमाऊलींचं कौतुक करावं वाटतं, खरंच सुंदर. आणि इंजिनियर सारख्या याच्यावर आम्हाला तर इंजिनियर काय आर्ट मधला आहे मी. BA कसं तरी झटपट व्हायचे. साहेबांच्या माहिती आहे कसे विद्यार्थी असतात. खरं तर कसं असतो, कोणी आता शाळा उघडायला, आता मी तर शाळेचा साहेब होतो तर त्याच्यामुळे मला लक्षात यायचं. आता यांचं पुस्तक वाचून मला लक्षात आलं की पैसा कमवण्याचा शिक्षण हा काय झालेला आहे, कमवण्याचा एक मळा झालेला आहे, परंतु तो पैसा कमवण्याचा गाळा केलेला आहे असं मला लक्षात आलंय. कारण शिक्षणाचं उद्दिष्ट हे काय आहे हो, खरं नवीन निर्मिती जो निर्माण करतो ते खरं शिक्षण आहे. शिक्षणाची व्याख्या आजपर्यंत कधी पूर्ण झालेलीच नाही आहे. ताई जेव्हा करतील त्या ती आर्टिफिशियल असेल. जादूही बसलेले लोक इथे आहेत, जादूगार इथे बसलेले आहेत. आणि जेव्हा जादूगार म्हणजे काय असतो, एक किमया असते, लिलिया असते, त्यांनी ही जादू निर्माण केलेले, असे चांगले विद्यार्थी निर्माण केलेले. शिक्षक काहीच निर्माण करत नाही. अरे बाबा हे कलियुग आहे, पण काय हे कलयुग आहे. अहो तुम्हाला सांगतो, रिटायर्ड झालेल्या माणसाला कोणी बोलवतच नाही. हे बघा सर, छदमी हसत नाहीये, सत्य हसत आहे. कारण उत्तम माणसाचं लक्षण हसणे आहे मित्र, आणि सर्वोत्तम माणसाचं लक्षण नाचणे आहे. हसणे आणि नाचणे हा कार्यक्रम ज्याला आला ना तो फार चांगला झाला मित्र. फूलों ने खिलती कांटों को जाचा तो मारी हवा ने मुंह पे तमाचा.
फूलों ने खिलती कांटों पे जाचा, तुम्हारी हवा ने मुँह पे तमाचा, हंसकर कांटे बोले हम जीते ही तुम्हारी हिफाजत के लिए, वरना हमें जीने कोई तमन्ना नहीं. म्हणून मला असं वाटतं की हे पुस्तक वाचून मी पण कवी व्हायला लागलो सर. हम हो गए तुम्हारे बहुत सोचने के बाद, अब किसको देखना है तुम्हें देखने के बाद. महफिल जब तलक था कोई पूछता न था, कीमत बड़ी है दिल की, कीमत बड़ी है दिल की, मगर रिटायर्ड होने के बाद. उस बेवफा से क्यों मैं उम्मीदें वफा रखूं. उस तुम्ही म्हणणार मला रिटायर झाल्यावर म्हातारे झाल्यावर तरी बेवफा आठवते. उस बेवफा से क्यों मैं उम्मीदें वफा रखूं, हो जाती है पराई पतंग टूटने के बाद, हम हो गए तुम्हारे बहुत सोचने के बाद. मित्रहो, या हिंगोली जिल्ह्यामध्ये एवढे महात्मे आहेत. खरं तर माझा मित्रताचा संबंध जेव्हा येतो, 2 विठ्ठल माझे मित्र आहेत आणि तिसरा संजय. अतिशय त्यांनी मला हाक मारली आणि मला फार आनंद वाटला की मी नंदुरबारहून आलो. आता नंदुरबार फार लांब आहे इथून, ते टोक हे टोक, बरोबर आहे सर. आणि एवढ्या महात्म्यांचं मला दर्शन झालं, माझा सत्कार केला आणि सुंदरसे विचार मला ऐकायला मिळणार पण आहेत. ताईंनी एक नवीन संकल्पना ज्यावेळेस येत असते त्यावेळेस माणसाला खचितच आनंद होत असतो. अशा या आनंदाच्या याच्यात मी सामील झालो. तुमची भरभराटी हो संजयजी, तुमची काउंटिंग बरोबर नाही आहे. त्यांना गणना करतायत. मॅडम चांगली गणना, कारण तुम्ही कोणाला गिनतच नाही. प्रॉब्लेम हा ताई, इफ आय एम नॉट रॉंग, बरोबर आहे की नाही. खरं असा हा अवलिया माणसाचे दोस्त करायला मला पुन्हा वाटेल. मी तर अजून सांगेल की साहेब, पुढच्या वर्षी तुम्ही जरी नाही बोलवलं तरी मी येईन. फक्त विठ्ठलराव तुम्ही मला सांगा. खरं बिनडोर खिचा चले आऊंगा. थँक्यू सर. बराच उशीर झालेला आहे. मान्यवरांना ऐकायचं ताई साहेबांनी सांगितलेलं, म्हणून सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. हा विलक्षण आनंददायी आणि खूपच प्रफुल्लित करणारा आहे. आणि त्या औचित्यानं संजय टाकळगव्हाणकर यांनी लिहिलेलं एक साक्षीपी पुस्तक शिक्षणाची शाळा याचं प्रकाशन असा हा दुहेरी संगम असलेला कार्यक्रम आहे. खरं तर टाकळगव्हाणकर सरांना मी संजयमुळे ओळखू लागलो आणि त्यानंतर मी जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असल्यामुळे तिथे वेगवेगळे जे कार्यक्रम व्हायचे, सायन्सच्या काही प्रदर्शनी व्हायच्या, तिथं आम्हाला अण्णाराव टाकळगव्हाणकर सर कळले. त्यांचा आजचा 17वा स्मृती दिन मी त्यांचं या ठिकाणी स्मरण करतो. मंचावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयनारायण मंत्री सर, बमा परसवाळे सर, ज्यांना आम्ही गेली 30-32 वर्ष ज्यांची चित्र पाहत आलो आहोत, ज्यांना आम्ही आमच्या मनामध्ये साठवत आलो आहोत. मला वाटतं सरांना मी 30 ते 32 वर्षानंतर आज भेटलो आहे. महाविद्यालयामध्ये एकदा संमेलन होतं तेव्हा शेवटची भेट झाली आणि त्यानंतर आज मी त्यांना पाहतो आहे. मला खूपच भरून आले खरं तर की एवढी सगळी जुनी जाणती माणसं या औचित्यानं मला इथे भेटत आहेत. माध्यमातले शाहू पाटोळे सर यांचं एक वेगळं वलय आहे. प्राध्यापक अशोक जोंधळे सर यांनाही आम्ही ऐकत आलो आहोत. खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा आम्ही त्यांना कित्येकदा मैफिलीमध्ये ऐकलेला आहे. कुंडलिकराव निर्मले सर, विठ्ठलराव सोळंके आणि ज्यांचं हे फार्म हाऊस आहे ते दिलीपराव चव्हाण, त्यांचा पत्ता आम्ही अगदी कोपऱ्यावर विचारला तरी आम्हाला लोकांनी सांगितलं की दिलीपराव चव्हाणांचा फार्म हाऊस इकडे आहे. म्हणजे असं एक लोकप्रिय नेतृत्व इथलं आहे. आणि संजय बद्दल सांगायचं तर संजय हा माझा गेला 35 वर्षापासूनचा किंवा त्यापेक्षा अधिक कालखंडाचा मित्र आहे.
अत्यंत धाडसी आहे. म्हणजे त्याच्या शाळेवर असा एक अपघात घडला, खानापूर चित्ता. आता येताना मी शाळा पाहिली ती, की तिथे एका शिक्षकाला, आता जी काही घटना घडली असेल ती फार जुनी आहे, तिथे टोचा घालून मारलं आणि त्यानंतर संजय मधला जो आक्रमक माणूस आहे तो माणूस प्रचंड प्रमाणामध्ये पेटला आणि त्यानंतर त्यानं जे काही लढे उभारले, जे काही संघर्ष केला, त्याच्यामुळं कदाचित घरी थोडा कमी वेळ देता आला. वहिनींनी त्याला ते समजून घ्यावं अशी मी अपेक्षा करतो, कारण तो माझा फार जवळचा मित्र. आम्ही संध्याकाळी बोलतो देखील आणि काय छोटे छोटे प्रॉब्लेम झाले तो मला शेअरही करतो की आज असं झालं, वहिनी जरा रागात आहे आणि मी फिरतो खूपच, 4-4 दिवस 5-5 दिवस बाहेरगावी जातो आणि मी मात्र माझ्या नातवाला किंवा माझ्या बायकोसोबत कंटिन्यू वेळ घालतो, तर तुझ्यामुळे मला सुद्धा त्रास होतो, अशी त्याची एक तक्रार आहे. आता मी सुद्धा असंच फिरणार आहे संजू सोबत, काही काळजी नाही, आणि त्यांना आपण एकत्र बसू देऊ. दैनिक लोकपत्रामध्ये तो कॉलम लिहायचा संजू, आम्ही दोघे एकत्रच होतो. मी तिथे उपसंपादक होतो, संजू देखील होता. अतिशय धाडसी, चांगलं लिहिणारा आणि त्याची एकूण समग्र आकलन जे आहे त्याचं सभोवतालचं ते त्याचं प्रचंड आहे. आता ही शिक्षणाची शाळा, खरं तर हे अत्यंत धाडसी बुक आहे. मी म्हटलं की बाबा मी तर याच्यावर काय लिहू हे मला कळत नाही, कारण तू ज्या संस्थेवर ज्या लोकांवर आरोप करतोस, ज्या संस्थेला तू याच्यामध्ये अतिशय परखडपणे मांडला आहेस, त्या संस्थेमध्ये मी सध्या कार्यरत आहे. म्हणजे मी जिल्हा परिषदेचा कर्मचारी आहे, तिथे सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून नांदेडला. माझं असं धाडस नाही, मी पूर्वी धाडसी होतो पत्रकार असताना, परंतु जेव्हा मी नोकरीमध्ये गेलो तेव्हा मी अगदी खूपच एकदम मलूल असा झालो, कारण इलाज नसतो सरकारी नोकरीमध्ये. तुमची मतं, तुमची मतांतरं फार चांगल्या प्रकारे तुम्ही मांडू शकत नाही. परंतु संजयचं मला कौतुक वाटतं. खरं तर संस्थेवर काम करताना सुद्धा किती अडचणी येतात हे मी पाहिलेलं आहे, परंतु संजय ह्या सगळ्यांना पुरून उरतो. खरं तर तो एक इतका वेडा पिसा आहे. आजचं जे वर्तमान आहे, या वर्तमानाला घेऊन तो प्रचंड अस्वस्थ आहे. तुम्ही पाहताच आहात, दररोज टीव्ही उघडल्यानंतर किंवा आपल्या हातामध्ये जे मोबाईल आहे त्याच्यामध्ये बातमी कोणती असते? संघर्ष असतो, राजकीय संघर्ष. यांनी त्याला शिव्या दिलेल्या असतात, त्यांनी याला शिव्या दिलेल्या असतात आणि आपण ते सगळा तणाव घेऊन जगत असतो. काही लोक, काही एक समुदाय असतो तो प्रचंड उन्मादामध्ये वागतो आणि दुसरा समुदाय एका चिंतेमध्ये जातो. एक समुदाय म्हणतो की चलो सब कुछ अच्छा हो रहा है आणि जे काय आहे ते खूपच चांगलं आहे, आणि दुसरा समुदाय म्हणतो की आता या देशाचं कसं होईल. तर मित्र हो, तुम्हाला काय वाटतं हा देखील विचार आहे. हा विचार संजय टाकळगव्हाणकरांनी या पुस्तकात किंवा त्याच्या आधीच्या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. हा चिंतनशील माणूस आहे. याची जात कोणती, याचा धर्म कोणता, याचा पंथ कोणता तुम्हाला कळणार नाही. हा विवेकवादी माणूस आहे, विवेकशील जगणाऱ्या प्रवाहाला पुढे नेणारा माणूस आहे. म्हणून मला संजय टाकळगव्हाणकरचं खूप कौतुक वाटतं. खरं तर मी सकाळीच लवकर येणारा, परंतु अचानक जिल्हा परिषदेतून अधिकाऱ्यांचा फोन आला आणि काही महत्त्वाची काम आली, त्यामुळे मला उशीर झाला. परंतु मी ठरवलं की संजयच्या कार्यक्रम संपत जरी आला असेल आणि त्याची गळाभेट जरी झाली तरी आपण या कार्यक्रमाला आल्याचं सार्थक मलाही वाटेल स्वतःला, म्हणून मी इथे आलो. खरं तर वक्त्यांना भरपूर बोलायचं आहे, त्यामुळे मी अवघ्या 2-3 मिनिटांमध्ये याचा समारोप करून टाकीन, कारण मीच आपला वेळ घेणार नाही. संजय टाकळगव्हाणकरला एवढा संघर्ष करावा लागला, शाळेवर करावा लागला, ऑफिसमध्ये करावा लागला. तर दैनिक लोकसत्ताचा तो अनेक वर्ष प्रतिनिधी होता आणि त्याला कोर्ट किंवा न्यायालय इतकं पाठ झालेलं आहे. मी म्हणलं बा मला उद्या न्यायालयामध्ये बोलवलेलं आहे का. एक कुठला तरी ॲक्सिडेंट झाला होता आमच्या जिल्हा परिषदेच्या गाडीचा आणि त्याच्यामध्ये छोटी साक्ष आहे, छोटीशी, तर मला टेन्शन आलं 2 दिवसाचं. तर संजय तर न्यायालय आणि न्यायाधीश आणि वकील याच्या पलीकडे निघून गेला. म्हणजे एखाद्या संघर्ष वाटेवरून जेव्हा माणूस जातो तेव्हा त्याला काहीच भान राहत नाही. आणि खरंच याला सपोर्ट वहिनीने केलेला आहे. जरी मला वेळ दे असं म्हणत असल्यात, कोणती बायको नवऱ्याला म्हणतच असते की मला वेळ दिला पाहिजे, आणि ती अपेक्षाही गैर नाही. संजयला मी खाजगीमध्ये सांगितलंय की वहिनींना भरपूर वेळ दे, आणि वहिनी वेळ देतीलच.
परंतु संजयचा पिंड आहे आणि आता तर हे वर्तमान एवढं अस्वस्थ आहे. या अस्वस्थ वर्तमानामध्ये जर संजय घरी राहिला आणि त्यांनी काहीच करायचं नाही ठरवलं तर सभोवतालचा जो परीघ आहे तो अधिक प्रदूषित होणार आहे. त्यामुळं संजयने लढलंच पाहिजे. संजय हे लढणाऱ्याचंच नाव आहे. त्याच्यामुळं संजय लढणार आहे आणि आपण सर्वजण त्याच्या सोबत राहणार आहोत एवढी नक्कीच अपेक्षा आपणा सर्वांकडून मी करणार आहे. कारण इथं जो समुदाय आहे, इथं जी शांतता आहे, इथं जे विवेकवादी सगळी माणसं जमलेली आहेत, मला हे सगळं बघून खूप कौतुक आणि खूप छान वाटलं. नाहीतर अनेक प्रकाशन समारंभ होतात किंवा अनेक कार्यक्रम होतात, तिथे अशी गर्दी आणि गर्दी नसते, गर्दी माणसांची गर्दी नसते. आपण अखिल भारतीय साहित्य संमेलनी पाहिलं असेल, सगळ्या खुर्च्या ऊस पडलेल्या आणि माणसंच नाहीत. असं का होते? कारण लोकांची आता मानसिकताच राहिलेली नाही. रोजगाराच्या संधी नाहीत, उत्कर्षाच्या संधी नाहीत. राजकीय पक्ष सैरभैर झालेले आहेत. कुणाच्या मागे जावं माणसाने हे माणसाला कळत नाही. बऱ्याचदा आपण ठरवतो की जाऊ द्या, माझा विवेकवादाचा लढा मी लढणार आहे असं मी ठरवतो, परंतु मध्येच वाटतं की जाऊ द्या, हा सगळा भयकाळ आहे. आणि या भयकाळामध्ये आपण एखाद्याच्या बाजूने राहिलो, एखाद्याच्या बाजूने आपण पोस्ट टाकली फेसबुकला किंवा कुठे, किंवा एखाद्याला लाईक केलं तर आपल्याला काय होईल? आपल्याला कोणी विचारेल का? आपल्याला कोणी टाळेल का? आपल्याला कोणी संकट आणेल का? असा हा काळ आहे. आणि म्हणून ह्या असल्या काळामध्ये आपल्यासारख्या विवेकवादी माणसांचं राहणं, विवेकवादी माणसानं किमान नितळी ज्या पद्धतीनं आपला सभोवतालचा परिसर नितळ स्वच्छ करते, पाण्यातला जो भाग नितळ करते, त्याप्रमाणे आपण जेवढे इथे सगळे आहोत हे नितळीसारखे आहोत. आणि संजयला आपण निश्चितच बळ देणारे आहोत. या पुस्तकातल्या सगळ्याच गोष्टींचा उलगडा इथे मी करणार नाही, कारण मी हे 2-3 वेळा वाचलेलं आहे आणि त्यात दुरुस्त्याही सुचवलेल्या आहेत. एका लेखांचं संकलन आहे याच्यामध्ये. दैनिक कृषीवलला लिहिलेल्या, अलिबाग येथून निघतो दैनिक ते, आणि अनेक दैनिकांच्या लेखांचं संकलन आहे. आणि याही पुढे आता शिक्षणाची शाळा हे धाडसी पुस्तक आहे. मी संजयला म्हटलं, तू आता प्रकाशित करत आहेस बाबा, पण याच्यातून काय काय प्रॉब्लेम होतील माहीत नाही, कारण कुणाला कोणती गोष्ट लागेल माहीत नाही. कारण व्यवस्था एवढी किडलेली आहे. मी ज्या व्यवस्थेमध्ये आहे ती सुद्धा व्यवस्था किडलेली आहे हे मी मान्य करतो. कारण हे सभोवार आम्ही बघतच आलेले आहोत. जे मांडले, जे आम्हाला मांडायचे पण आम्हाला ते तेवढं मांडण्याचं आमच्या धाडस नाही, ते संजय टाकळगवानकर यांनी केलेलं आहे. आणि माझा मित्र म्हणून, एक अत्यंत विवेकवादी विचारवंत म्हणून संजय टाकळगवानकर मला वाटतो. कारण आम्ही तासभर जेव्हा बोलतो तेव्हा सगळे त्याचे बोलण्याचे विषय हे प्रचंड आस्थेचे असतात, एकूण या समाज मनाचे असतात आणि एकूणच या पूर्ण परिस्थितीचे असतात. एवढ्या परिस्थितीचं सगळं आकलन संजय टाकळगवानकरांना झालेलं आहे आणि तो माझा मित्र आहे. सगळेच जण ही शिक्षणाची शाळा हे पुस्तक आपण जरूर वाचावं आणि याच्यातून आपण चिंतन करावं की आपण कोणत्या परिघामध्ये आणि कोणत्या वास्तवामध्ये आपण जगत आहोत. आणि हे वास्तव आपल्याला जपण्यासाठी, माणूस पण जपण्यासाठी, माझा धर्म कोणता, पंथ कोणता, जात कोणती आणि मी कोणत्या समूहातून आलो, यापेक्षा मी माणूस आहे का आणि माणूसपणाला पुढे नेण्यासाठी आम्हा सर्वांना काय करावं लागेल याचा एक आपण ताळेबंद बसूया आणि कामाला लागूया. मी संजय टाकळगवानकर आणि संयोजकांचे, या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो की मला इथे येऊन माझ्यावर माझं हे देखील आहे, अभिप्राय देखील आहे की संजयने मला एवढी संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचेच आभार मानतो आणि माझी रजा घेतो. धन्यवाद. चित्रकार म्हणून ज्यांचे प्रसिद्धी आहे, आदरणीय भमा सरांना विनंती करतो की त्यांनी व्यक्त व्हावं. आदरणीय गुरुवर्य, मार्गदर्शक अण्णारावजी टाकळगवानकर यांच्या स्मृतीला मी मनोमन अभिवादन करतो आणि आजच्या या विचारमंचावरती या पुस्तकाच्या संदर्भात काही सांगण्याचा प्रयास करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांनी ते इथं असेपर्यंत इथल्या सांस्कृतिक चळवळींचं आध्वर्युपण स्वीकारलेलं होतं आणि ते त्यांनी यशस्वी पार पाडलं, असे डॉक्टर मंत्री सर. या कार्यक्रमाचे डॉक्टर रीता पाटील, ज्यांना तुम्ही आत्ताच ऐकलेलं आहे, देवीदास बोरसे, वेलालिक निर्मले, फार विनोदी आणि चांगलं बोलले ते आता.
त्याच्यानंतर या शहराचे लोकप्रिय माजी अध्यक्ष माननीय दिलीपरावजी चव्हाण, मंचावर असलेले गायक, अन्य आता बोललेले वक्ते आणि समोर बसलेले आपापल्या क्षेत्रातील विद्वान, साहित्यिक, गीतकार वगैरे वगैरे. ह्या पुस्तकावर मी या पुस्तकाच्या परिधीमध्ये बोलणार आहे आणि जर वाटलं तर एखादा दुसरा संदर्भ त्यानुसार मी देण्याचा प्रयास करतो. संजयचं हे जे पुस्तक आहे हा एक महालेख आहे. त्यांना काही वर्तमानपत्राच्या मर्यादा असतात म्हणून त्यांनी वेळोवेळी हे लेखन केलं, परंतु प्रसंगोपात केलेलं हे लेखन हा एक महालेख आहे आणि हे एक विषयही एकच आहे. शिक्षण क्षेत्र, माणूस कुठल्याही क्षेत्रामध्ये पिळून निघाल्याशिवाय असं बोलू शकत नाही. दुःख, जीवनातले प्रचंड अभाव जो सोसतो ना तोच कुठेतरी विद्रोह करीत असतो. आणि ज्याला दुःखाची आणि अशा अभावाची जाणीव नसते अशी माणसं हुजरेगिरी करण्यामध्ये रममाण असतात. आणि ज्याला हुजरेगिरी करायची नसेल त्याला स्वतंत्रपणे मांडताना कोणी रोखू शकत नाही. याच्यासाठी माणसाला आयुष्यात किंमत मोजावी लागते. सत्याचा स्वीकार करणं, विवेकाचा स्वीकार करणं ही साधी गोष्ट नाही. अत्यंत क्लिष्ट आणि तापदायक काम आहे. हे स्वीकारून जर सत्य मुखर करायचं असेल तर निश्चितच त्या माणसाला आयुष्यामध्ये काहीतरी द्यावं लागतं. मला संजयचं काय वाटोळं झालं हे मला माहिती नाही, परंतु नक्कीच तो कुठंतरी तावून सुलाखून निघालेला आहे आणि म्हणूनच त्याला अशा प्रकारच्या कठोर शब्दांचा वापर करावा लागला. अशा प्रकारचे प्रसंग शब्दांकित करावे लागले की जे विद्रोहासारखे वाटतात. आणि विद्रोहाची परंपरा आपली नवीन आहे. जर आपण असा विचार केला की आपले समकालीन जगत असताना मीही जगतो तुम्हीही जगत आहात, आपण किती व्यवस्थेला विरोध करतो? नाही करत. का नाही करत? आपलं सुख धोक्यात येतं, आपला आनंद धोक्यात येतो, आपले संबंध बिघडतात. म्हणून साधारणतः आपण प्रत्येकात सोबत होयवा करीत असतो. हुजरेगिरी हा आपला एक अनायास धर्म होऊन बसतो, त्याची लाज वाटत नाही. परंतु सगळ्यांना हे जमत नाही. अगदी जर तुम्ही तुकारामाचा विचार केला, या महाराष्ट्राचा पहिला विद्रोही कोणी असेल, प्रस्थापित व्यवस्थेला विरोध करणारा आणि नकारणारा जर कोणी असेल तर तो तुकाराम होता. तुकारामाने त्या क्षेत्रामध्ये, संतांच्या क्षेत्रामध्ये पहिला विद्रोह मांडला. शास्त्री आणि पंडितांना वेदांचा तो अर्थ आम्हासी चिठावा, एरांनी वाहा भार माथा असं म्हणणारा तुकाराम, ह्या अभंगाचं विश्लेषण मी इथे करत बसत नाही, कारण तो खूप वेळ खाली. परंतु विरोध केला हा कोणाला होता? हा शास्त्री आणि पंडितांना होता. तर अशा प्रकारचा विद्रोह त्या काळात झाला. त्याच्यानंतर मराठी साहित्यामध्ये केशवसुतांनी हा विद्रोह केला. हा सर्वश्रुत आहे. तर ह्या लोकांना तशी प्रसिद्धी मिळाली नाही, परंतु ज्यांचं आजही नाव घ्यावं असं काम त्यावेळेला केशवसुतांनी केलं की ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा, तेच पतित की जे आखडीती प्रदेश साकल्याचा. त्याच्यानंतर मराठी साहित्यामध्ये, कारण हे जरी पुस्तक अगदी सामाजिक अंगानं लिहिलेलं असलं तरी तो साहित्याचाच एक भाग आहे. अभिव्यक्ती हा साहित्याचा अतूट भाग आहे. म्हणून हा जो विद्रोह आहे याला याच्या मागे एक परंपरा आहे. तर ही परंपरा सुद्धा आपण अभ्यासली पाहिजे. काय आहे या पुस्तकात? शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काय असतं? शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काही घटक काम करतात, परंतु प्रमुख घटक कोणते त्यातले? अव्वल दर्जाचा घटक त्याच्यातला विद्यार्थी. दुसरा घटक आहे शिक्षक. शिक्षकापेक्षा महत्त्वाचा घटक कोणता असेल तर तो फक्त विद्यार्थी आहे. आणि मग अधिकारी वगैरे हे अनुषंगिक घटक आहेत.
अभ्यासक्रमाचे निर्मातेही अनुषंगिक घटक आहेत, परंतु ते महत्वाचे नाहीत असं नाही. मग हे संजयने पुस्तक का लिहिलं? कोणाचं वाटोळं होत होतं याच्यामध्ये? विद्यार्थ्यांचं वाटोळं होतं. ज्या विद्यार्थ्यांच्यासाठी लाखो करोडो रुपये हे सरकार खर्च करतं, परंतु शिक्षण व्यवस्था बिघडलेली आहे. का झालं असं? एक म्हणजे दरम्यानच्या काळात निदान 1960-70च्या नंतर शिक्षण व्यवस्था बिघडत चालली. मी आधीचे शिक्षक पाहिलेले आहेत. ते ज्ञानवंत होते, अभ्यासू होते आणि प्रामाणिकपणे त्यांचं अध्यापनाचं काम चालू होतं त्या काळामध्ये. हे हळूहळू बंद होत गेलं. साधा एक ओळ एखाद्या शिक्षकाला जर लिहायला सांगितली तर शुद्ध लिहू शकेल असं वाटत नाही. आजची परिस्थिती अशी. एखाद्या अधिकाऱ्याने अर्ज लिहून दाखवा, ते शिक्षण अधिकारी स्वतःला म्हणवतात किंवा उपशिक्षण अधिकारी, ते आम्ही टेस्ट केले. म्हणजे मराठी भाषेचा अभ्यास नाही, इंग्रजीचा नाही, हिंदीचा नाही, विद्यार्थ्यांच्या विषयी कोणत्या प्रकारची कणव नाही, अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था झालेली आहे. मग शिक्षण व्यवस्था कशावर आधारित झाली? मुलं काय करू लागली? कॉपी करू लागली, नकला करू लागली. आणि याच्यापेक्षा दुर्दैवी घटना कोणती आहे हो, की शिक्षक पुरवू लागले कॉप्या. काय घडवणार तुम्ही? पैसे घेऊन शिक्षक कॉप्या पुरवू लागले. एक उदाहरण यांनी दिलेलं आहे संजयनी या पुस्तकामध्ये, की कॉपीचे दर ठरले. पर्यवेक्षक ज्याला म्हणतो ना आपण, गार्डिंग करतात ते शिक्षक. तर तुम्हाला हसू येईल की एक पान जर तुम्हाला कॉपी करायचं असेल तर त्याचा दर 25 रुपये. 2 पानं करायची असतील तर त्याप्रमाणे. पूर्ण जर तुम्हाला कॉपी करायची असेल त्याचे दर वेगळे. घरी नेऊन लिहून आणायचं असेल तर त्याचे दर वेगळे. आणि हे शिक्षक करतायत, त्यांच्या संमतीनं हे चाललेलं आहे. अधिकारी तिकडे फिरकत नाहीत, कारण त्यांना जे द्यायचं ते आधीच दिलेलं असतं. म्हणून दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित झालं पाहिजे. भाजपाचा उल्लेख केलेला आहे त्यांनी, की आपले माजी मुख्यमंत्री, काय नाव त्यांचं, फडणवीसांनी त्यांच्या काळामध्ये, मला एक वाक्य आवडलं की विद्यार्थी केंद्रित असायला पाहिजे. विद्यार्थी हा महत्त्वाचा घटक आहे, तेवढा शिक्षक दुय्यम आहे, समजलं का? तर हे विद्यार्थी केंद्रित झालं म्हणजे काय होईल? आमच्या काळामध्ये अधिकारी यायचे, ऑफिसमध्ये बसायचे हेडमास्टरच्या, मग ते चालायचं आपलं चहा पाणी वगैरे, खाणं पिणं, रात्रीच्या काही गोष्टी ठरवणं वगैरे वगैरे. तर हे चालायचं. आणि कधीही शिक्षण अधिकारी वर आलेले नाही. क्वचित अपवादभूत एखाद्या वेळेला एखादा अधिकारी आलेला असेल, कारण सगळे अधिकारी बिघडलेले नव्हते. शिक्षकांना समजून घेणारे, मार्गदर्शन करणारे फार मोठी माणसाच्या काळात होती. एक नाव मी तुम्हाला सांगतो, चिपळूण करायचं. स्वतःचं पद विसरून ते कर्मचाऱ्यांच्या मध्ये मिसळत. डाफणे होते त्यांच्यासोबत, गोगटे सर होते, साधू होते. समजलं की माणसं फार धीर गंभीर होती, अभ्यास होती आणि सिम्प्लिसिटी होती. कधीही त्यांनी असा ज्ञानाचा आव आणला नाही किंवा अधिकार पदाचा आव आणला नाही. असं ते विद्यार्थ्यांच्या मध्ये मिसळून जावं. त्यामुळे सगळ्या शाळांनी चालत. आत्ता 70-80 पर्यंत असलेले इथलं हायस्कूल, त्याला काय झालं? शाळेत विद्यार्थी सगळं रूम खाली येत होतं. शेवटी पडायला झाली असं सांगितलं, कारण ते बांधायला पुन्हा पैसे लागतात. ते बांधायचं कशासाठी? इमारत सुंदर करण्यासाठी नव्हे. शेजारची इमारत बघा तुम्ही, जिल्हा परिषदेची वसतिगृहाची, ती वापरली नाही आणि तिचं प्लॅस्टर ढासळायला लागलेलं आहे. ही जी शिक्षण व्यवस्थेमधली सगळी भ्रष्टता आहे ती यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. हे कोणाला बरं वाटेल, परंतु हे केलं पाहिजे. तुम्ही जर माणूस आहात आणि सुज्ञ आहात, हे तुम्ही केलं पाहिजे. तुका म्हणे आम्ही करणे काय त्यासी, धक्का खाबंदासी लागत असेल. ज्याला खबंद असेल त्याला लागेल धक्का. तर त्याची पर्वा करायची नाही आणि
संजय टाकळकरांनी हे धाडस आपल्या पुस्तकामध्ये दाखवलेलं आहे. ही व्यवस्था बदलायची असेल आणि याला भरीसभर काय झालं दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी महात्मा फुल्यांचा उल्लेख केला. फुल्यांच्या उपदेशामुळं जनजागृती झाली आणि खाजगी शिक्षण संस्थांचं पेव फुटलं. खेडोपाडी शिक्षण संस्था आहे, काय चाललंय कोणी बघायला जाऊ. एखादी अपवादभूत शाळा जर सोडली तर तिथली वसतिगृह, तिथल्या आश्रमशाळा नुसता धिंगाणा आहे. हे सुद्धा तिने याच्यामध्ये सांगितलं की ही सगळी पैसा मिळवण्याची केंद्र झालेली आहेत आणि सगळे अधिकारी आणि संस्था चालक त्यामध्ये गुंतलेले आहेत. कोणी तक्रारच करायला तयार नाही. आणि अध्यापन आणि अध्ययन याला दुय्यम मार्ग आहे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये. आज माझा एक मित्र एक 2-4 वर्षापूर्वी रिटायर झाला. त्याचं नाव आता सांगत नाही. तो रिटायर झाल्याच्या नंतर 2 वर्षासाठी तो डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर होता. तो असताना त्यांनी काय केलं, म्हणजे भेट झाली एक दिवस. त्यांनी मोठ्या कौतुकानं आणि अभिमानानं सांगितलं, अरे मला थोडेसे काही वर्ष जर मिळाले असते तर आणखीन बरं झालं असतं. मला काय झालं, 2 वर्षात 2.5 लाख रुपये कमवले म्हणे. म्हणजे काय केलं असेल मला थक्क झालं. हे एक उदाहरण म्हणजे बघा, म्हणजे त्यांना भूषण त्याच्यात वाटायला आलं की मी किती पैसे कमावले. ते पैसे कमावण्याचं क्षेत्र नाही, त्याचं भान तरी ठेवायला पाहिजेत ना. दुसरे शिक्षक मला भेटले, हे मी वास्तव सांगतोय, फक्त नाव सांगत नाही पण वास्तव आहे. आणि हे वाचून तर हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मी ठरवून गेलो, सर्द झालो एकदम ऐकल्याबरोबर. इन्स्पेक्शनला अधिकारी आले. इंग्लिश स्कूल आहे हिंगोलीचं जुनं. आलेक्स तिथे टीचर होते, हेडमास्टर होते. त्यांनी माझ्या मित्राला सांगितलं कि बोले इंस्पेक्शन तो लोग आए थे, इंस्पेक्शन तो हुआ, लेकिन अति यानी आवभगत केली त्यांची, लेकिन वो लेजर करन्सी मांग रहे थे. आता हे ऐकल्याच्या नंतर ते म्हणे की ये मैं कहाँ से लाऊं, ये मेरे लिए संभव नहीं है. नहीं, ये व्यवस्था आप मत करो, जो कोई व्यवस्था करेगा उसको आप पैसे दे दो. हे मी ऐकल्यानंतर म्हटलं कुठपर्यंत चाललेली हे मत. आणि हे जर तुम्हाला अतिशयोक्ती वाटत असेल तर त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये नंतर बदली झाली त्यांची. असे एक ज्यांना नाझर म्हणतात आणि अलीकडे काय म्हणतात, हां, तर असे सुद्धा ज्यांच्याकडे ते कॉल करीत असत. काही विशिष्ट कर्मचाऱ्यांना ते कॉल करायचे. तीही जी तिथं जी गर्दी जमायची मजबूर असतात. शिक्षक शिक्षिका हे बिचारे पोटार्थी असतात, समजलं का. पोट तर जगलं पाहिजे ना, भूके भजन होऊया गोपाला, पहिल्यांदा पोटाचा विचार करावा लागतो. तर अशा प्रकारची ही व्यवस्था इतकी भंगलेली आहे की ज्याची कल्पना तुम्ही करू शकत नाही. कोण पाहणारे जाऊन, कोणाला वेळ आहे. या सध्याच्या काळामध्ये आमच्या घरापुढची सडक 1 वर्षात नुसतं सिमेंटच्या धुरड्या उडायला लागला की ते कोणाला सांगायचं, कोणाला वेळ आहे. तर हे मित्रांनो, शिक्षण व्यवस्थाच नव्हे, हा देश संबंध भ्रष्ट झालेला. आणि हा भ्रष्ट झालेला देश, त्याला कोणाला जबाबदार ठेवायचं, हे हा एका दिवसात झाला आहे का. तुम्हाला त्याची काळजी आहे का काही. आता तोही विषय नाही घालवत. विषय जर राष्ट्र जर नसेल आणि ते जर असं पोगारलेलं असेल तर तुम्ही कसं जिवंत राहू शकाल इथे. म्हणून पहिल्यांदा आपले तात्विक, वैचारिक, राजकीय आणि सामाजिक कितीही मतभेद असू द्या, पण राष्ट्राचं अस्तित्व तर टिकलं पाहिजे याच्यावर एकमत व्हायला काय हरकत आहे. त्याच्यावरही एकमत होत नसेल तर त्याला मूर्खपणा म्हणावं लागेल. कुठलीही पॉलिसी वापरा, कुठलाही पक्ष असू द्या, पण नॅशनल गोष्टीच्या संदर्भात एकवाक्यता असणं गरजेचं आहे. आपण तीही हरून बसतो म्हणजे आपण जवळजवळ पारतंत्र्याकडून पारतंत्र्याकडे जात आहोत का, अशाही भीती वाटते, अशी शंका येते. समजलं का. बाहेरची आक्रमणं ही फार सतेज झालेली आहे
आणि तुम्हाला टिपण्यासाठी उत्सुक आहेत, हे समजून जर घेता येत नसेल तर शिक्षण व्यवस्थेमध्ये हे धडे दिले पाहिजे. राष्ट्र सापेक्ष विचार असला पाहिजे. अभ्यासक्रम हा राष्ट्र सापेक्ष असला पाहिजे. फालतू गोष्टी शिकून काय उपयोग आहे. छीनता हो सत्व कोई और तू त्याग तप से काम ले यह पाप है. पुण्य है विच्छिन्न होना, पुण्य है विच्छिन्न करना, बढ़ रहा तेरी तरफ जो हाथ है. जी आक्रमण आपल्याकडे होतात त्याचाही विचार त्याच्यासाठी आपण सजग असायला पाहिजे. तिथं आपल्याला अशा प्रकारचा तप आणि त्याग ही आपली शस्त्र नाही. ही वैयक्तिक जीवनाचा त्याच्यामध्ये उत्कर्ष होऊ शकतो, त्याला मानसिक समाधान मिळू शकतं. पण शस्त्राला उत्तर द्यायचं असेल तर शस्त्रच लागेल. तर हे राष्ट्र मजबूत करण्यासाठी शिक्षणाचा कणा मजबूत होणं आणि राष्ट्रीय जाणीव, राष्ट्रीय भावना विद्यार्थ्यांच्या मध्ये निर्माण करणं हे फार मोठं काम आहे. की राष्ट्रीय कधी राष्ट्र होतं आपलं एक विचार करा. जस्ट यू थिंक, मनाच्या मनात विचार करा की हे राष्ट्र कधी होतं, कुठल्या काळामध्ये राष्ट्र होतं. हे तर ब्रिटिशांचे उपकार आहेत की ही सगळी ठिगळ त्यांनी एकत्रित केली आणि तुमच्या पदरात टाकली. ती तुम्हाला सांभाळता आली पाहिजे. त्याच्या आधी राष्ट्र नव्हतं. झीना म्हणत तसे या देशामध्ये 2 राष्ट्र राहतात. एका म्यानामध्ये 2 तलवारी राहू शकत नाही. सावरकरांनी सुद्धा याचा उल्लेख केलेला होता, द्विराष्ट्रवादाचा. तर तात्पर्य सांगायचं हे आहे की आपल्याला या आक्रमक वृत्ती ज्या आहेत त्यांचाही विचार करावा लागेल. राष्ट्रापेक्षा कोणी मोठं नाही, कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही. कायदे जर आपणच तोडू लागलो, कायदे विनष्ट करू लागलो, नुसतं संविधान आहे शब्द विचारणं सोपं असतं, परंतु संविधानाचं पालन करणं शिक्षण क्षेत्रामध्ये आवश्यक आहे की नाही हे या सुजाणू लोकांना कळून नाही. संस्था चालकांना पैशाचं एवढं वेळ लागलेलं आहे की शिक्षण कोणत्या स्तरावर जात आहे याची काळजी नाही. तर हे जे काही वैयक्तिक घर भरण्याचे प्रकार जे वाढत चालले ते दुर्दैवी आहे. पैसा सचोटीनं मिळवा, परिश्रमाचा मिळवा, समजलं का. हा बेईमानीचा पैसा उपयोगी पडणारा नाही. आपल्याच पिढ्या जर आपल्याला बर्बाद करायच्या असतील तर मग त्याला कोण रोखणार आहे. आपल्याला राष्ट्रच हे नको असेल तर कोण रोखणार आहे तुम्हाला. आजही हे राष्ट्र नाही. हे बरं झालं इथं मणिपूरवरती ठेवलं याने किंवा अजून अशा प्रकारचे विषय आहेत की राष्ट्र नाही याचं कारण की कुणालाही राष्ट्राची संवेदना नाही. जे सेन्सेशन व्हायला पाहिजे की खरोखर आहे की चीननं जर आपल्याकडे घुसखोरी केलेली असेल तर किती लोक स्पंदित होतात, किती लोक अस्वस्थ होतात. नाही होत कोणी. जे ते आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात. मित्रांनो, शिक्षण हे राष्ट्र सापेक्ष असलं पाहिजे आणि संस्था ह्या पैसा सापेक्ष नव्हत, त्या अध्ययन आणि अध्यापन सापेक्ष असल्या पाहिजे. त्याचा गांभीर्यानं विचार झाला पाहिजे. आपण ही पुस्तकं केवळ समारंभाची, केवळ त्याचं विमोचन करायचं, 5-50 लोक एकत्रित येतात बोलणं ही जबाबदारीची गोष्ट आहे. इथं सगळे सुज्ञ लोक आहेत. आपापल्यापर्यंत आपल्या जबाबदाऱ्या जर आपण स्वीकारल्या तरी अशा कार्यक्रमांना काही अर्थ प्राप्त होतो. अन्यथा मग नुसतं ते करमणूक होते. ती करमणूक नाही आहे, ते जागं करणं आहे. आणि संजय टाकळगव्हाणकरचं एक छोटंसं पुस्तक जागर आहे, आग आहे, समजलं का. आणि ही आग शेकण्यासाठी नाही. वन्हितो चेतवारे चेतवी जाती चेततो, समजलं का. तुम्ही जाळ तर करा, मग जरा बघा तुम्ही काय त्याचा प्रताप असतो. तर अशा प्रकारची छोटी छोटी पुस्तकं आहेत ही राष्ट्राच्या उपयोगाची आणि समाजाच्या उपयोगाची. 2 गोष्टी झाल्या पाहिजे, राष्ट्र आणि माणूस, समजलं का. खालचं जे तळातला माणूस आहे त्याला सुविधा आज त्यामुळे आजच्या शिक्षण व्यवस्थेमुळं काय झालं की सामाजिक विषमता निर्माण झालेली आहे. या मुद्द्यालाही त्यांनी हात घातलेला आहे. ही सामाजिक विषमता म्हणजे काही मुलं उच्च इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण घेऊ शकतात आणि सामान्यांची मुलंही त्या ठिकाणी ती पडलेली असतात. असं नको. एखाद्या वेळेला खाण्यापिण्यामध्ये विषमता समजू शकतो, पण अध्यापनामध्ये विषमता नसायला पाहिजे.
आणि सगळ्यांना त्याच दर्जाचं शिक्षण मिळायला पाहिजे हे तरी आपण हे पुस्तक सातत्यानं ओरडून सांगत आहे. तर संजय टाकळगव्हाणकरनी हे मोठं काम केलं आहे. त्याच्या या पुस्तकामुळेच त्याचा परिचय घडतो. तो धाडसी असल्याशिवाय हे लिहू शकत नाही, घाबरणारा माणूस नाही लिहू शकत आहे. आयुष्य जर असं जर घाबरण्याचं घालवायचं असेल तर त्यालाही काही उपयोग नाही, शिक्षणाचा उपयोगच नाही. त्यांनी एका कडक शब्दात सांगितले की महात्मा फुल्यांचे प्रतिस्पर्धी कोण होते त्या काळामध्ये? त्या काळामध्ये पंडित वर्ग होता, उच्चभ्रू होते, संस्कृत भाषेतून आलेले होते. त्यांच्याशी त्यांनी संघर्ष केला. कशासाठी केला? की बहुजन समाजाला शिक्षण मिळालं पाहिजे, त्यालाही संस्कृतचं ज्ञान झालं पाहिजे, त्यालाही इंग्रजी आलं पाहिजे आणि मग त्याला स्वतःचा शोध घेता येईल. आज काय झालेलं आहे? सगळी शैक्षणिक संस्था ही बहुजन समाजाच्या हातात आहे. हे मान्य करावं लागेल. सोडून देऊ आपण. काही संस्था आहेत पण त्या कशा चालल्यात? उदाहरणार्थ अंबेजोगाईची संस्था, विवेकवर्धिनी, बरोबर आहे का नाव? जोगेशी. साधं उदाहरण, हिंगोलीमधली आपलं बालक केंद्र होतं ना, लहान मुलांची शाळा डॉक्टर भालेंनी प्रस्थापित केली. फार डॉक्टर फार सिंपल संस्था चालक होते, पण कधी एक नवा पैसा त्यांनी त्यातला घेतला नाही. आपले पैसे घालून ते कोसवाडला जात, त्यांच्या पत्नीला घेऊन तिथून ते मुलांच्यासाठी काही घेऊन येत, नवे नवे प्रयोग कसे करायचे ते. आणि ह्या छोट्या शाळेमध्ये जिथं बसायची व्यवस्था नीट नव्हती तिथं आपली मुलं घालण्यासाठी लोक डोनेशन देत. कित्येक वेळेला मी मित्रांच्या सोबत गेलो, विनंती केली, व हा माझा मित्र जसा मुलगा घ्या म्हणून. कारण असं काम पडायचं का? बहुजन समाजाची तर ती नव्हती शाळा. सरस्वती भुवन औरंगाबादचं हे धडे घेण्यासाठी सांगतोय मी. सरस्वती भुवन, तिथले प्राध्यापक, तिथले विद्यार्थी का उड्या पडतात तिथे? त्याचा विचारच करत नाही आपण. आणि बहुजन कधी फुल्यांच्या काळात जेवढी सत्ता, शैक्षणिक सत्ता ही बहुजन समाजाच्या हातात आलेली नव्हती तेवढी या घडीला आहे. शिक्षण संस्था चालक ज्या जातीचा त्याच जातीचा तिथे कामासाठी येणारा शिक्षक किंवा प्राध्यापक आहे. त्याचं एक्सप्लॉयटेशन होतं की नाही? होतं की नाही? होतं. मग काय उपयोग झाला? रयत संस्थेचा काय उपयोग झाला? कर्मवीर भाऊराव पाटलांचा काय उपयोग झाला? महात्मा फुलेंच्या नावाचा काय उपयोग झाला? आपण काय शिकलो? आपल्या परंपरेतून काय शिकलो आपण? एक्सप्लॉयटेशन, शोषण. तिथेही दयामाया नाही. कुठून गुणवत्ता येईल? मूर्ख लोकांचे पैसे घेऊन तुम्ही भरती करता त्याच्यामध्ये, त्याला नीट बोलता येत नाही, त्याचा कुठला अभ्यास नाही, त्याला PhD करायला लावतं पुन्हा सरकार, म्हणजे काही दुरुस्ती होईल म्हणून. PhD ते एवढ्या रद्दी आहेत की शिक्षक बरे असं प्राध्यापकांची अवस्था झालेली आहे. करमणुकीसाठी तुम्हाला एक PhDचा ग्रंथ मी वाचायला देतो. लॉफ्टिंग चॅनेलवर जसं तुम्ही ऐकता ना करमणुकीसाठी, तर ते वाचन तर दूर राहिलं पण इतक्या गमती जमती दिसतात त्याच्यामध्ये. समजलं का? मी म्हटलं, एकदा माझ्याकडे निरोप आला, सर तुमच्या पुस्तकावरती MPhil केलं. आता मग अशा गोष्टी कोणालाही बऱ्या वाटतात. ठीक आहे म्हटलं. आले माझ्याकडे घेऊन ते दिलं. मी दुसऱ्या दिवशी पाहिलं. आता म्हटलं हे पुस्तक कोणाला दाखवण्यासारखंच नाही ते. समजलं. आमचे एक पाहुणे अमरावतीकडून आले. त्यांना छापलेलं खरंच वाटतंय सगळं. अहो ते मी घेऊन जातो म्हणाले. मला म्हटलं घेऊन जावं म्हटलं. ते हे जसं झालं तसं PhDच्या ग्रंथामध्ये PhD जबरदस्ती केलेल्या आहे पगार वाढवण्यासाठी. गव्हर्नमेंटचा उद्देश पगार वाढवण्यासाठी नाही, याला काहीतरी ज्ञान आणखीन वाढेल याचं म्हणून. ह्यानी 1-1 लाख रुपये देऊन आणल्या. ती कोण पैसे घेतले ते सुद्धा मला माहिती आहे.
आपल्या गावातले सद्गृहस्थ माझ्याकडे आले, सर मैंने ऐसा ऐसा किया. बरं म्हटलं ठीक आहे, मग तुम्हाला चलावं लागते. कुठं? नाशिकपर्यंत. कशाला? नाही म्हणजे त्याच्याशिवाय मान्यता मिळत नाही. मला नाव सांगितलं, त्या विद्वान माणसाचं नाव सांगितलं. तिथे मी फार हे झालो, हजीर झालो. म्हणजे काय चालू आहे या क्षेत्रातलं? जर ते तुम्ही नाव ऐकलं तर तुम्ही दंग व्हा. त्याला त्यांनी प्रबंध लिहून दिलेला होता आणि त्याचा डबा घासून ते त्याला परत करायचे. त्यांचे ते गाईड जे होते ते. आणि मग आता लिहून पूर्ण झाल्याच्या नंतर त्याला मान्यता पाहिजे. तर नाशिकला त्याच्यापेक्षा वरिष्ठ एक साहित्यिक होते, त्यांची माझी ओळख होती. प्लीज काम केली मैं नहीं आऊंगा. आणि मी गेलो नाही. त्याच्यानंतर ते सगळं कटोळं नरसीला आलं, समजलं. तिथे व्यापार करण्यासाठी त्यांची प्रकाशन संस्था आहे, काही पुस्तकं घेऊन मला निमंत्रण होतं. मी भेटायला गेलो नाही. त्यांच्या पुस्तकाला माझी चित्र होती. ते भाषाशास्त्राचे पंडित आहेत, परंतु मला इच्छा झाली नाही. एवढा अवनती झालेला माणूस, एवढं अधपतन झालेला माणूस हे टॉलरेट करू शकत. आमचे एक मित्र बॉर्डरवरून परत आले. सरकारनं त्यांना कुलगुरू पदावर ते नेमलं होतं. दुर्दैव असं आहे की ते त्यांना पचनी पडलं नाही. ते परत आले. पत्रकारितेच्या क्षेत्रात जे काम करत असतील त्यांना नाव सांगायची गरज नाही. हे असं प्रत्येक ठिकाणी असं नाही की शाळाच बिघडल्यात. शाळेपेक्षा कॉलेज जास्त बिघडली. अध्यापन बंद झाले कुठल्याही. आणि तुम्ही विद्यार्थ्यांनाच कशाला, प्राध्यापकांची एक अशा प्रकारचा वर्गच ठरलेला आहे, त्याने याची गरज नाही. एकदा का माणूस प्राध्यापक झाला की त्याला वेगळ्या प्रतिष्ठेची गरजच नाही. त्या शून्य भोपळ्याला कुठेही प्रतिष्ठा मिळते फुकट. अरे कधीतरी 20 वर्षापूर्वी तू MA केलेले, आज काय त्यातलं शिल्लक सांग मला. मला तू आज MA पाहिजे, या घडीला तू MA पाहिजे, म्हणजे तुझं ज्ञान ताजं पाहिजे तर तू MA. कधीतरी केलेलं काम त्याच्या बळावर ही मंडळी जगते आणि यांना कोणीही प्रश्न विचारत नाही. आता तुमचं म्हणजे मराठी बघा, आणि इथे डॉक्टरांचे प्रेमेंद्र बोथरा बसलेले, ते मराठीचे फार उत्तम कवी आहेत. त्यांची भाषा बघा मराठी, त्यांची मातृभाषा हिंदी आहे, मला वाटतं का मारवाडी आहे. परंतु भाषेवरती काय प्रभुत्व आहे. अशी गुणी माणसं बाजूला पडतात आणि कोणाला तरी संधी मिळते. हे असं होऊ नये म्हणून संजयनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. वेळ खूप झालेला आहे आणि आपण खूप शांतपणे मला ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद. सर्वप्रथम स्वातंत्र्य सेनानी नानाजी टाकळगावकर यांच्या प्रतिमेस मी अभिवादन करतो. टाकळगावकरांचे आणि माझे फार जवळचे संबंध आलेले आहेत. नाणे प्रदर्शनी असो, गंगा दर्शन असो, त्यांच्या सर्व कार्यक्रमांना मी उपस्थित राहतो. त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती की अखिल भारतीय प्रदर्शन हिंगोलीला झालं पाहिजे, मंत्री सर याला मदत करा. अखिल भारतीय नाणे प्रदर्शन आपण हिंगोली या ठिकाणी घेतलं होतं आणि त्यावेळेस ते शिक्षण मंत्री कमलकिशोरजी कदम हे त्याच्या उद्घाटनाकरता आले होते. मोठा आनंद वाटला की हे संपूर्ण नाणे आपण MGMला डोनेट केलेले आहेत आणि त्या ठिकाणी मला वाटतं की ते भव्य अशा प्रकारचं दालन त्या ठिकाणी उभं करतील. परवाच कमलकिशोरजी कदमचा एक स्मृतिग्रंथ प्रकाशित झालेला आहे त्यांच्या कार्याचा. मला माहिती असतं तर तो ग्रंथ आपल्याला मी प्रेझेंट या ठिकाणी दिला असता. तर अशा पद्धतीचं अनाराजीचं काम मला तुम्ही या ठिकाणी बनवून सर्व गोष्टी मला आठवू लागलेल्या आहेत. आजच्या ह्या कार्यक्रमाकरता भमा परसवाळे यांनी जे आपले परखड विचार या ठिकाणी व्यक्त केले, फार अगदी सुंदर शब्दात त्यांनी सगळ्या गोष्टीचं ह्या पुस्तकाला अनुसरून ते सगळ्या गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत. आपल्या ज्या ताई रीता पाटील ह्या ठिकाणी आल्यात
त्यांच्याशी मी चर्चा करत होतो. त्यांना सांगितलं देखील मी, तुम्ही एआयच्या बाबतीत बोलत आहात, अखंड पातळीवर एआयच्या बद्दल तुम्ही काम करीत आहात. मला पण एक भीती वाटते, मला बोलून दाखवतो. ती भीती कशा पद्धतीची? माझ्या नातीला मी म्हणालो होतो की मला आमच्या एका संस्थेला निराला मी ते पारितोषिक दिलं होतं, त्या वैज्ञानिकाचं कौतुक करायचं होतं. नात म्हणाली त्याला काय वेळ लागतंय, मी तुम्हाला बोलून हे दाखवते म्हणे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा तो जे काही ॲप आहे त्याच्यावर तुम्ही सांगा म्हणे तर सगळं लिहून देतं पत्रात. त्या पत्रावर ज्यांनी सही केली त्याला कुठलाही इंग्रजी येत नाही. मी म्हटलं जाऊ द्या, ते फार चांगला ड्राफ्ट आहे, तू सही करून पाठवून दे. अशा पद्धतीनं जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग होऊ लागला तर मला असं वाटतं आपली बुद्धी वाढेल किंवा नाही यात मला शंका आहे. पण त्यांनी माझं समाधान केलं की या क्षेत्रात आणखी बऱ्याचशा गोष्टी करण्यासारख्या आहेत. त्या जर आपण शिकलो तर निश्चितच आपली बुद्धी वाढेल. अशा पद्धतीने त्यांनी उत्तर दिलं, मोठं समाधान वाटलं. अशा पद्धतीची मंडळी त्या ठिकाणी गेली आणि मला वाटतं की आपण खूप लक्ष द्याल. आमच्या इथं जे कौशल्य विकास केंद्र सुरू व्हायलं आहे, तुम्हाला माहीत नसेल, तुळसाबाई सुमानी नावाची जी ट्रस्ट आहे इथे, त्याच्या माध्यमातून अशा पद्धतीचे कौशल्य विकासाचे काही उपक्रम सुरू करण्याचा मी विचार केला होता. परंतु ज्यावेळेस लोकसत्तेमध्ये ही बातमी ऐकली त्यावेळेस मी म्हटलं की आता शासनच आपल्या दारी आले तर आपण कशा करता करायचं. म्हणून आम्ही जो उपक्रम घेणार होतो तो रद्द केला. तर अशा पद्धतीचे मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी लाभले. गोडसे सरांना आपण ऐकलंय, अगदी विनोदी भाषेमध्ये त्यांनी आपल्या समोर सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. आमचे दिलीपरावजी या ठिकाणी उपस्थित आहेत. तरुण तडफदार अशा पद्धतीचं नेतृत्व हिंगोलीला लाभलं. मला सांगायला आनंद होतो की सामाजिक कार्याला ते नेहमी मदत करतात. जसं इथं तुम्हाला हे दिलं आहे त्याचप्रमाणे आम्ही त्यांना एक विनंती केली होती की हिंगोलीच्या ग्रंथालयाकरता तुम्ही आम्हाला जागा द्या. आणि त्यांच्या इतिहासात नोंद आहे की एकच जागा मिळाली आहे पूर्ण ग्रंथालयाकरता. शासकीय जी ओपन स्पेस असते त्या ओपन स्पेसमधून त्यांनी दिलं. आणि तुम्हाला सांगायला आनंद होतोय की त्या ठिकाणी समृद्ध अशा प्रकारचं ग्रंथालय, ज्याची 3 मजली इमारत आहे, जवळजवळ 800 वाचक आहे असं या ठिकाणी उभं टाकलेलं आहे. तर हे केवळ त्यांच्या नेतृत्वामुळे शक्य झालेलं आहे. आणखी एक विचार त्या ठिकाणी आहे जो मी परवा तिथल्या ग्रंथालय संचालकाला बोललो आहे की तिथं जे MPSC UPSCला एक दालन आम्ही उभं केलं आहे. 100 ते 125 विद्यार्थी येत आहेत, त्यांना मार्गदर्शक केंद्र करायचं आहे. म्हणून एका संस्थेच्या माध्यमातून येण्या जाणाऱ्याला जो कोणी मार्गदर्शक असेल त्याला संपूर्ण खर्च आम्ही देत आहोत. अशा पद्धतीचा एक उपक्रम हिंगोली शहराकरता एक सुरू करण्याचा माणूस आहे. तर तो लवकरच सुरू व्हावा असं मला वाटतं. तर या ठिकाणी ढवळे उपस्थित आहेत. नंतर तुमचा कार्यक्रम घेतलेला तर फमू शिंदे आले होते, मला असं आठवतंय. त्यांनी संचालन केलं होतं. असे सर्व उपस्थित व्यासपीठातील मान्यवर आणि उपस्थित बंधू होईल. संजयचा ज्यावेळेस मला फोन आला, सर तुम्हाला यावंच लागतंय. मी फार खोडकर विद्यार्थी होतो तुमच्या काळामध्ये, पण आता मी कसा बदललोय थोडं पाहण्याकरता येईल. अगदी तळमळीनं तो बोलला. मला महाविद्यालयामध्ये नटखट होता येतं मला माहिती आहे, त्यानं स्वतःही ते कबूल केलेलं आहे. परंतु माझा अनुभव असा आहे की जे मुलगा नटखट असतात ते बुद्धीने हुशार असतात. त्याला जर योग्य दिशा दिली तर ते काय काय काम करतील हे सांगता येत नाही. अशा पद्धतीनं त्या काळामध्ये जरी तू नटखट होतास, परंतु आता एक वेगळ्या विचारानं प्रेरित होऊन तू हे पुस्तक लिहिलेलं आहे. याची जाणीव मला हे पुस्तक वाचल्यानंतर होते. जवळजवळ ह्या पुस्तकामध्ये 14 प्रकरणं आहेत आणि 14 प्रकरणं सगळे स्व अनुभवातून त्यांनी लिहिलेले आहेत असं मला वाटतं. 1994ला त्याचं हे पहिलं जे लेख प्रसिद्ध झाला त्या काळामध्ये, संजय तुला कल्पना नसेल पण महाविद्यालयामध्ये भाषण देत होतो. 90 नंतर शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे आमच्यासारखे प्राचार्य कामी नाहीत. हे मी काय बोलत होतो, तर जे अनुभव तुम्हाला येतात अधिकाऱ्याचे तेच अनुभव मला त्या काळापासूनच सुरुवात झालेली आहे.
शिक्षकाचं अप्रुव्हल करायचं, द्या पैसे, त्याच्याशिवाय मान्यता मिळणार नाही तुम्हाला. ह्या पद्धतीनं मागणी सुरू झाली. तपासणीला आले, काय घ्यावं त्या लोकांनी? अंडरपॅन्ट, बनियन, सूटकेस सगळं बाजारातून खरेदी करायचं. कुठली पद्धत? हे सगळं अनुभवलेलं आहे. हे अनुभवलेलं असल्यामुळे माझे रिटायर होताना वाक्य होतं की बरं झालो मी 2001 मध्ये रिटायर झालो, कारण आम्ही पुढच्या पिढीला सांभाळणारे प्राचार्य योग्य नाही. आम्हाला देवाणघेवाणच माहीत नव्हती. आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीचं मी त्या काळामध्ये मी बोलत होतो. तरी सुद्धा चुकून आम्ही एक संस्था या ठिकाणी सुरू केली. आणि अशा पद्धतीचे ज्यावेळेस अनुभव येऊ लागले, आता सगळे संस्था चालक माझ्या बरोबरीचेच होते. कुठल्या आपल्या स्वतःच्या खिशातून पैसे देणारे होते. तुम्हाला सांगायला हरकत नाही, नरसी नामदेवचे फार्माकॉलॉजीचे एक प्रसिद्ध प्रोफेसर इलिनॉयसमध्ये ते त्या ठिकाणी काम करत होते एका मेडिकल कॉलेजमध्ये. गरीब परिस्थितीतून शिकले असल्यामुळे ते या ठिकाणी आले. मंत्री सर, गरीब विद्यार्थ्यांच्या करता मला 2-3 स्कॉलरशिप सुरू करायच्या. 1978ची गोष्ट आहे. तुम्ही कराल का? म्हणजे तुम्ही पैसे देणार आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मी का नको देऊ? मी जरूर सुरू करीन. त्या स्कॉलरशिप सुरू केल्या. नंतर पुन्हा 2 वर्षांना आले. बच्चों के लिए कुछ उपक्रम हो ना, उसकी बुद्धि बढ़ाने के लिए, ठीक है म्हणलं. तशा पद्धतीचे उपक्रम आपण सुरू केले. पुन्हा आले, बोले अपने को यहाँ एक इमारत बनना है, मैं यहाँ आऊँगा. आपण जैन नागरिकाला बोलू, एखादं अवकाश संशोधनाचं एखादं संशोधन केंद्र या ठिकाणी स्थापन करू, अशा प्रकारची त्यांनी इच्छा व्यक्त केली. आम्ही ती बिल्डिंग बांधली. दुर्दैवानं 2005 मध्ये हार्ट अटॅकनं ते गेले आणि ते तसंच राहिलं. म्हणून त्यांच्या नावानं सत्यनारायण विद्या मंदिर नावाची एक संस्था आम्ही सुरू केली. परंतु तुम्हाला जे अनुभव आले तशाच पद्धतीचे अनुभव येऊ लागल्यामुळं आता आम्ही ही संस्था चालू शकत नाही, म्हणून आम्ही ती संस्था दुसऱ्याला देऊन टाकली, कारण त्या कामाची आम्ही आता नाही. तर असा एक प्रकारचा अनुभव आम्हाला आला. तर हे जे अनुभव आहेत, त्यांना आलेले अनुभव, अधिकाऱ्याची त्या ठिकाणी मनमानी, अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार, हे सगळ्या प्रकारचे प्रकरण या ठिकाणी त्यांनी उलगडलेले आहेत. तुम्ही पहा, गुलामगिरीतून गुलामगिरी कशा पद्धतीने माणूस वागतोय, हे सगळं त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. हे पाहून इतक्या निर्भीडपणे लिहिणं, एका संस्थेमध्ये काम करत असताना एका मुख्याध्यापकानं इतक्या निर्भीडपणे आपले विचार व्यक्त करणं, ते स्व अनुभवातून आलेले आहेत. कारण मला माहिती आहे क्षीरसागरच्या खुनाबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. त्यावेळेस मी इथंच होतो. ज्यांनी फोन केला ते सुद्धा आपले विद्यार्थी होते, हेही मला माहिती आहे. आता तुकारामजीबद्दल बोलत असताना मी बोललो की त्याला मी समजावलं होतं. माझ्याकडे तो, मी त्यांना उधार नाही दिलं, माझ्याकडे तो प्राध्यापक म्हणून लागला ज्युनियर कॉलेजला, आणि बसमध्ये डिपॉझिट करायचं होतं, बस घेऊन जायची होती विद्यार्थ्यांना टूर करता. ते डिपॉझिट परत त्यांनी घेतलं, पण स्वतःकडेच ठेवून दिलं. वर्षभर काही आमच्या कॉलेजला भरलं नाही. मग मार्चमध्ये ज्यावेळेस आम्ही ऑडिट करू लागलो, त्यावेळेस लक्षात आलं की हे डिपॉझिट तिथं आहे, तर त्यांनी उचललं ते माहीतच नाही आम्हाला. ह्या कारणामुळं त्याला प्राध्यापक पेशातून मी काढून टाकलं होतं. तुकारामजी, चुकून तुम्ही त्याला घेतलं, मला मोठं वाईट वाटलं त्यावेळेस. तर अशा पद्धतीचे जे लोक आहेत, ह्या लोकांनीच शिक्षण क्षेत्राला बदनाम केलेलं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करायचं, विद्यार्थी घडवायचं आम्ही विसरूनच गेलो आहे. एकदा का संस्था चालकांना देऊन टाकले पैसे, काम संपलं. शिकवायचं कोण विचारणार मग? कारण आम्ही त्यांना दिलं, जे काय द्यायचं ते देऊन टाकलं, मला विचारणार कोण आता? ह्या पद्धतीची वृत्ती झाल्यामुळं शिक्षण क्षेत्रामध्ये कोणीही चांगल्या पद्धतीने काम करत नाही आहे. फार रेअर अशा पद्धतीच्या संस्था आहेत की ज्या चांगलं काम करत आहेत. एका औरंगाबाद शहरामध्ये एक बाजूलाच एका खेड्यामध्ये अशीच एक चांगली संस्था पाहायला मिळाली योगायोगानं. मी रिटायर झाल्यानंतर काही संस्थाचे शैक्षणिक ऑडिट करण्याकरता जात होतो, शैक्षणिक तपासणी करण्याकरता जात होतो, एका एजन्सीच्या माध्यमातून कोणता ग्रेड याला द्यायचा म्हणून. तर ती संस्था पाहण्यात आली. अगदी मुलांना गतीत्मक अशा पद्धतीचं शिक्षण द्यायचं. त्या मुलांचं हँडरायटिंग इतकं सुंदर होतं, ड्राफ्टिंग इतकी चांगली होती, संगणकात ज्ञान त्या ठिकाणी शाळेमध्ये देऊ लागले होते. अशा पद्धतीची एक सुंदर शाळा, परंतु अपवादात परिस्थितीमध्ये अशा पद्धतीच्या शाळा पाहायला मिळतात. त्याला त्याच्या करतात ते जे शिक्षण संस्था आहे
त्या ज्या शिक्षण संस्थेचे काम करणारे शिक्षक आहेत ते त्याला जबाबदार आहेत. आपण त्या ठिकाणी 2 उदाहरण चांगले दिलेत. एक मला असं वाटतं की वरे नावाच्या गुरुजीचं आपण एक उदाहरण दिलेलं आहे, एक डिसले गुरुजीचं उदाहरण दिलेलं आहे, ज्यांनी शाळा महाराष्ट्रामध्ये एका उन्नत अवस्थेमध्ये उंचीला नेली, सगळ्या प्रकारची आस्थापना त्या ठिकाणी स्थापन केली. त्या वरेला सुद्धा ह्या अधिकाऱ्यांनी त्रास दिलेला आहे. डिसले गुरुजीला अमेरिके गव्हर्नमेंटनं 7 कोटीचं पारितोषिक दिलं, त्याला जाण्याकरता रजा सुद्धा मंजूर केलेली नाही. ही दुरावस्था आपल्या शिक्षण संस्थेची. चांगल्या काम करणाऱ्या व्यक्तींना किती त्रास होतो हे आपण मला वाटतं ह्या पुस्तकातून फार चांगल्या पद्धतीने आपण मांडलेलं आहे. तर ह्या गोष्टी ज्यावेळेस पाहिल्या तर मला राहत नाही संजय, वाल्याचा वाल्मिक झाल्यासारखं मला वाटतं. हे सुंदर अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. तर या प्रकारचे एक विचार व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.